लेक्चर पण रेकॉर्डिंग करायचं राहून गेलं आजचं. हे असं होतं कधी कधी. एक सेकंड मी थोडीशी स्क्रीन अलाइन करतो. बरं झालंय ही स्लाइड मी पाहिली, अदरवाईज लेक्चर पूर्ण रेकॉर्डिंग करायचं राहून गेलं असतं. ऑलमोस्ट 40 मिनिटं बाकी आहे. ठीक आहे. तर ओके, बॅक टू बुक घ्यायचं का, पूजेचं क्वेश्चनचं उत्तर देतो मी. जर तुम्हाला मार्क्स पाहिजे असतील ना, तर जुनी एडिशन जरी भेटली ना मार्केटमध्ये, लेटेस्ट एडिशनच्या मागे लागण्याची गरज नाही. 100-150 रुपयाला 68-69 एडिशन भेटते. 68-69 ओके. 100 ते 200 100 रुपये 200 रुपयापर्यंत एडिशन मिळून जाते. त्यामुळे त्याही ह्याच्यामध्ये लेटेस्ट एडिशन 72 किंवा 73ची असेल. ह्यामध्ये ॲज सच चेंजेस नाही आहेत, हार्डली 0.5% पण चेंज नाही आहे. आणि जो पेपर काढतो, तुम्ही GS4 मध्ये बघितला असेल, इकॉनॉमिक्समध्ये पाहिला असेल, इकॉनॉमिक्सचा जो कुठलाही प्रिलिमचा पेपर बघितला, ते 2000 केव्हाच विचारतात डेटा. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट विचारतात. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा 2012चा विचारतात. हाय 2012चा, आत्ता चालले 2017-19, तर 19च्या पेपरमध्ये 2012चा विचारलेला तुम्ही पाहता. आणि हे असं का होतं, आपण बघतो की यार देसलेने पार अगदी लेटेस्टवाले सगळं दिलेलं आहे आणि 2012चं विचारतात. परत आणखी सेज रिलेटेड किंवा जे फॉरेक्स आहे किंवा फॉरेन कॅपिटल आहे, त्याचाही डेटा खूप जो ओल्ड विचारतात. असं का होतं ना, आपला सिलेबस तर आपण खूप अपडेटेड करतो 2018-19चा. जर करंटचा विचारला तर तो करंटवरती एखादा प्रश्न असतो, अदरवाईज खूप सारे प्रश्न इकडचे असतात. तर ते का होतं, ह्या बुकमध्ये हे 2012 पर्यंतच आहे. तुम्ही जर 70 एडिशन घेतली, 71 एडिशन घेतली, तर 2012चाच ह्युमन 1 सेकंड, मला पाणी पिऊ द्या. तर ते तिथले आहे, 2012चा प्रश्न आहे तो. तर का होतं ते तिथं त्यानंतर एडिशन अपडेट नाही तर ज्यामध्ये जास्त, आणि तिथले आलेले प्रश्न तुम्हाला खूप सारे पाहायला मिळतात आणि मुलांना ते सापडतच नाहीत. प्रिलिमचेही प्रश्न बघू शकता, दारिद्र्यावर विचारलेले प्रश्न ॲज सच लाईन टू लाईन तुम्हाला तिथून पाहायला मिळतील. आणि मग जर सिलेबस जर डिकोड केला, थोडा टाइम असेल, थोडे 8-10 दिवस तुम्ही देऊन जर 100-105 मार्क्स तुम्ही जर मिळवू शकता ना, सो मला वाटतं एक मार्काची तर रेस आहे. आणि सगळेजण देसले आणि कोळंबे करणार आहेतच. पण जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जर D&S जो की त्यांचा ऑथेंटिक सोर्स आहे, ह्यावरची जर तुम्हाला कोणी देणार असेल ना, तर तुम्ही त्याकडे बिनधास्त जावा. जर तुम्ही रिक्वेस्ट केली, जर काय असेल इंटरेस्टेड असेल, तर जर वेळ भेटला तर मी घेऊ शकतो. बट शेवटी ते वेळेवरती आणि मुलांच्या इंटरेस्टवरती डिपेंड आहे. ठीक आहे. तर एकदा गो थ्रू करा. ह्याचं एक उदाहरण द्यायचं होतं म्हणून मी तुम्हाला हे ऍड केलं. आणि हे पेटंटमध्ये परत सिलेबसचाच भाग आहे, असं समजू नका की मी बाहेरचं एक्सप्लेन केलं. इज इट ओके? बुक ॲज पर युअर कन्व्हिनियंट. जर जुनी एडिशन भेटली तर घ्या. नोट्स तर ओके, नोट्स प्रोव्हाइड करेल मी, पण ते तुम्हाला समजणार नाही, कारण की त्या ज्या मला राहत नाही लक्षात त्याच मी लिहिलेल्या आहेत. बट जे तुम्हाला येत नाही ह्या नोट्स मात्र कोण देणार आहे तुम्हाला? ओके. ज्यात तुमचा लॅकुना असेल तो लॅकुना तसाच राहील. त्यामुळे ॲज सच नोट्स आहेत का नाही, तुम्ही जे बनवता ना तेच बेस्ट असतं. इज इट ओके? आपण पुढे जाऊया, सिलेबसचे टॉपिक घेऊया. थोडासा बॅक ट्रॅकवरती गेलो. थोडा अप्रोच द्यायचा होता मला मुलांना, कारण की हाऊ टू फेच मोर मार्क्स. खूप मुलांना 4-4 मीन्स दिल्यानंतरही GS4 मध्ये ना 2 मिनटं घेतोच तुमचे. ओके. 3 मीन्स दिल्यानंतर, 4 मीन्स दिल्यानंतर 75 मार्क्स. ओके. अशा स्टक राहिलेले आहेत मुलं. आणि GS4 मध्ये आणि इंग्लिशमुळे मुलांच्या पोट जातात. इंग्लिशमध्ये ह्या 2 गोष्टीमुळे आता बऱ्यापैकी मुलं इंग्लिशवरती फोकस करत आहेत. बट 75 मार्क्स, आणि आता तुम्ही बघू शकता जो टॉपर आलेला आहे किंवा जो बऱ्यापैकी आहे ते 90-95 मार्क्स पर्यंत आहेत मार्क्स काहींना, ज्यांना सिलेक्शन झालेले. तर हा जो डिफरंट आहे ना, हा 2-3 मीन्स दिल्यानंतर ही येत नाही. आणि हा का येत नाही, बऱ्यापैकी माझाही स्टडी आहे. बरेच लायब्ररीमध्ये, जुन्या वेगवेगळ्या लायब्ररीमध्ये पोर आहेत. कोणाचा GS म्हणजे GS2चा ज्याचा
115 120 पर्यंत स्कोर गेलेला आहे, त्याला GS2 मध्ये फक्त 75, GS4 मध्ये 75 मार्क्स आहेत. ओके, सो मग हा बॅलन्स ज्याचा स्टडी आहे आणि इथं ज्याने GS4 मध्ये पण मार्क्स घेतलेले आहेत 95 वगैरे 90-95, तो हा टॉप रँकमध्ये पाहायला मिळतोय. ओके, आणि ह्याबद्दल आहेत का नाही खूप मुलं अनभिज्ञ आहेत. का तर ते एवढं 9000 पेजेसचं बुक, 900 पेजेसचं बुक मुलं म्हणतात की वाचू कशाला. बट बिलीव्ह मी, सर्वात इझी वाचण्याची मेथड आहे दत्त अँड सुंदरम. ओके, कसं ते वाचायचं ह्याही वेगळ्या पद्धती आहेत. हे पुस्तक वाचायला घेतलं तर मी 10 डेजमध्ये संपवू शकतो. 10 डेजमध्ये नाही, सॉरी, 4 to 5 डेजमध्ये मी त्याला सगळं संपवू शकतो आणि विदिन टेन्शन फ्री. आणि हे जर मी देसले सरांचं बुक घेतलं ना, एवढा डेटा आणि एवढ्या फॅक्ट्स आहेत ना, ह्या इरिलेव्हंट फॅक्ट्स आहेत सिलेबसच्या दृष्टीने. ओके, आणि मग काय होतं की आपण ह्या फॅक्ट्समध्ये एवढा खेळत राहतो, डोक्याची खिचडी होऊन जाते आणि ह्यावरती प्रश्नही बनत नाहीत. ओके, तर मग त्यापेक्षा बेटर आहे की ह्यांच्या फक्त 5 ते 10 लाईनी असतात ह्यांच्या, आणि ह्या 10 लाईनवरच ह्यांनी. आणि एक उदाहरण देतो तुम्हाला अनएम्प्लॉयमेंटचं. ओके, अनएम्प्लॉयमेंट किंवा ह्या संबंधी जे आपण मेजर करतो ना, कुठलं युज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. ओके ओके, तर जो आहेत ना, ह्या संबंधी फक्त 10 लाईन दिलेले आहेत एका कॉर्नरमध्ये. आणि आजपर्यंत कुठलाही पेपर बघितला ना, तर ह्या 10 लाईनवरच त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने प्रश्न बनवलेला आहे. पण ज्यावेळेस मी देसलेचं बुक वाचतो ना, त्यामध्ये 4 पेजेस आहेत आणि 4 पेजेसमध्ये माझा फोकस एरियाच कळत नाही की मला फोकस कशावर करायचा आहे. त्यामुळे बऱ्यापैकी अभ्यासाची दिशा टर्न होऊन जाते आणि आपण एवढ्या फॅक्ट्स लक्षात ठेवण्याचा भाग करतो. आणि मी फॅक्ट्स अजिबात लक्षात ठेवल्या नव्हत्या. त्यांनी जे काही 4 जे पॉईंट्स दिलेले आहेत हायलाईट करून दत्त सुंदर मधले, तेवढेच माझ्या नोट्समध्ये नोट डाऊन करून घेतले होते. एका पॅचमध्ये त्यांच्या 4च फॅक्ट्स असतात आणि त्यांनी हायलाईट करून दिलेले आहेत. ओके, ओनरशिप मेजर, प्रॅक्टिकल मेजर्स अशा टाईपमध्ये. तर तेवढंच फक्त आपल्या नोट्समध्ये ॲड करून घेतले किंवा क्वेश्चन बँकमध्ये ॲड करून घेतले तर खूप इझी वेने तुम्ही करू शकता. ओके, ठीक आहे. GS4चा अप्रोच काही मुलं म्हणतात की थोडंसं 2 मिनिटं घेतले तरी चालतील, पण हे आम्हाला सांगा कशा पद्धतीने नोट्स वगैरे काढायचे असतात. तर इज इट ओके ना? 2 मिनिटं म्हणजे 5 ते 10 मिनिटं जातील तुमचे, पण तुम्हाला मार्क्स कसे मिळवलेत, म्हणजे मी कसे मार्क्स मिळवलेले आहेत फर्स्ट अटेम्प्टमध्ये विथ गुड स्कोर, मग तर त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. इज इट ओके? 5 मिनिटं जातील आणखी. ओके, आणखी काय म्हणतात? ठीक आहे, हाऊसवाईफ आहेत, इट्स ओके. जरी हाऊसवाईफ जरी असला तरी तुम्ही, मी ज्या पद्धतीने सांगतोय त्या पद्धतीने जर तुम्ही गेला, तुमच्या थोड्या शॉर्ट नोट्स काढल्या, ओके, आणि नोट्स ह्या एक्झाम ओरिएंटेड असल्या पाहिजे. ओके, ठीक आहे. तर त्याच अनुषंगाने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, मुलांच्या कमेंट्स घेतल्या मी. जाऊ द्या यार, मी 2 मिनिटात जातील, पण माझा हेतू आहे की तुम्हाला राईट अप्रोच सांगायचंय. ठीक आहे, जर बुक भेटलं तर कसं वाचायचं हे सांगतो. बुक भेटलं तर त्याचा टॉपिक ओपन करा. सिलेबसचा टॉपिकमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि आपला सिलेबसचा आणि त्यांचे चॅप्टर्स बरोबर मॅच केलेले आहेत त्यांनी. तर त्यामधला तोच डायरेक्ट पेज ओपन करा आणि तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचा. ओके, PYQ पहा, बुक्स कसं वाचायचं ते. ओके, तर त्यामध्ये विचारलं SP गुप्ता कमिटी. ओके, बेरोजगारीवरती तुम्ही ह्या चॅप्टरमध्ये SP गुप्ता कमिटी एकदम हायलाईट करून दिलेली आहे. 1999ला ओके अपॉइंटमेंट केली. तर ओके, तर अनएम्प्लॉयमेंटच्या चॅप्टरमध्ये ही कमिटीचा उल्लेख आहे ना, आणि जर आजपर्यंत आली नाही ना तर हा 100% प्रश्न येणार. आणि त्यांनी विचारलेला आहे 2017ला केव्हा तरी विचारलेला आहे की SP गुप्ताने किती मिलियन एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी विचारलं, आणि त्यांनी बोल्डमध्ये केलेलं आहे. ॲज सच तुम्हाला 2017ची एडिशन पाहायची, कोळंबे असो सर नाही तर देसले सर असू द्या, त्यामध्ये हे सापडत नाही, पण एक्झाम झाल्यानंतर त्यांनी ॲड केलेलं आहे. मग काय होतं की आपण ट्रिक होतं की आपल्याला वाटतं जे एक्झाम झाल्यानंतर बऱ्यापैकी सापडते, ते त्यानंतर ॲड झालेल्या गोष्टी असतात. ओके, मग ह्या फक्त हायलाइटेड जे पॉईंट आहेत ना, म्हणजे माझ्याकडे 69th एडिशन आहे, त्यामध्ये रेड कलरमध्ये हायलाइटेड आहे. ठीक आहे, मी ॲक्च्युली GS4ची बॅच ह्या प्लॅटफॉर्मवरती घेणार नाही आहे. ओके, दिस इज द लास्ट. ओके, आणि जर असेल तर ते
जर घ्यायची तुमच्या ह्याच्यावरती असेल, ते तुम्ही जर म्हणजे हे केली, रिस्पॉन्स आणि टाइम ह्या जर मॅच झाले तर मी विचार करेल त्यावरती. इज इट ओके? तर अशा पद्धतीने फक्त त्यांचे जे हायलाइटेड की पॉईंट आहेत का नाही तेवढेच रीड करून घ्या. एका पेजवरती त्यांचे 4च फक्त फॅक्ट्स निघतात आणि त्या तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवा. सर्वात सोपा मेथड आहे दत्त आणि सुंदरम वाचायची. एकदा कळाली ना तुम्हाला, काही तासामध्येच PYQ बघितल्यावर सिलेबस बघितल्यावर कळून जाईल आणि त्यावरती कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम होतात दोन ते 3 तासामध्ये कळून जाईल. ओके. बट कसं आहे की बऱ्याच मुलांना कसं इंग्लिशमध्ये कम्फर्ट नसतात आणि त्या गोष्टी वेगळ्या आहेत. ज्याला जमेल तर ते अशा पद्धतीने करू शकतं. अदरवाईज मग जो क्लासमध्ये ह्या गोष्टी घेतोय तिकडे तुम्हाला इनरोल व्हावं लागेल. इज इट ओके? तर ह्या बुक एकदा रेफर करा जर तुम्हाला 95 जर 95 प्लस मार्क्स आणि जर तुम्ही व्यवस्थित जर दोन्ही बॅलन्स केलं तर मला वाटतं, म्हणजे मी ज्या अप्रोचनी सांगतो त्यावर जर अप्रोचनी गेलं तर 110 प्लस मार्क्स घेणं हे GS4ला इझी आहे. ओके. जस्ट काइंड ऑफ माय टार्गेट इज 110 प्लस आणि हे मिळू शकतात. हे काय अनरिअलिस्टिक टार्गेट नाही, खूप रिअलिस्टिक आहे. चौगुलीला शक्य होतं 104 मार्क्स. तर मी म्हणतो जर माझी थोडी प्रोफिशियन्सी असेल म्हणजे बायोटेक आणि शेवटच्या टॉपिकवरती तर मी आय कॅन गो इझिली फॉर 110 प्लस मार्क्सपर्यंत जाऊ शकतो. ॲटलिस्ट 105 ते 110 मध्ये तर शुअर मार्क्स मिळू शकतात अशा पद्धतीने. ओके. आणि हा सब्जेक्ट तुमच्या पोस्टमध्ये DC मध्ये आणि रँकिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये हा डिफरंट करतो, मराठी, इंग्लिश आणि GS4. प्लीज सर सोबत घ्या GS4च्या बॅचमध्ये. ओके. रुपाली मॅम, मी नाही GS4ची बॅच ह्या प्लॅटफॉर्मवरती घेणार नाही आहे. ओके. जर काही तसं फ्युचर डेव्हलपमेंट झाली तर तुम्ही मला कम्युनिकेट करा. ओके. तर मी तुम्हाला त्यांना रिगार्डिंग अपडेट देईल. इज इट ओके? ठीक आहे. बॅक टू सिलेबस पॉईंट. बरोबर 7:45ला सुरू केलं होतं, 9 मिनटं घेतले मी तुमचे. ओके. जर टाईम जास्त जर जात असेल असं वाटत असेल तर एक्झॅक्टली 9 मिनटंच घेतले मी. ठीक आहे. आता सेरोजेनेटिक्स सिलेबसमध्ये मेन्शन आहे. ओके. सेरोजेनेटिक्सवरती बाकीच्याही बुक्समध्ये मला काही जास्त गोष्टी सापडल्या नाहीत. आपले जे सगळे कोळंबे दीपस्तंभाचं. ओके. फक्त ह्याच्यावरती ओरिएंटेशनवरती प्रश्न येऊ शकता की सेरोजेनेटिक्समध्ये काय आहे. तर सेरोजेनेटिक्स म्हणजे काय, तर सेरोलॉजिकल प्रोटीन. आता हे सेरोलॉजिकल प्रोटीन काय आहे, तर अशा पद्धतीने एक बेसिक प्रश्न बनवू शकतो. त्यावरती इन ॲडव्हान्समध्ये ॲज सच बायोटेकमध्ये प्रश्न सापडत नाही आणि हा टॉपिक बऱ्यापैकी कुठल्याच बुक्समध्ये पण सापडत नाही. सो मला नेटवरून सर्च करून हे आपल्याला ॲड करावं लागलं. ठीक आहे. म्हणजे काय, तर सेरोजेनेटिक्स म्हणजे काय, तर प्रोडक्शन ऑफ ह्युमन सेक्स हार्मोन्स अँड प्रोडक्शन ऑफ स्पेशलाइज सेक्स सेल्स और ओहम्स अँड स्पर्म रिस्पेक्टिव्हली. ओके. तर जे काही आहे ते जे सेक्स हार्मोन्स किंवा प्रोडक्शन ऑफ स्पेशलाइज सेक्स सेल्स आहेत का नाही त्याचा जो काही स्टडी आहे त्याला काय, त्याची प्रोटीनचा जो स्टडी आहे त्याला सेरोजेनेटिक्स म्हणतात. आणि विच रेग्युलेटेड बाय स्पेशल सिरम फॅक्टर्स प्रोड्यूस बाय व्हेरियस ग्लँड्स इन द ब्रेन्स. तर त्या पद्धतीने लेक्चर चालू आहे. ठीक आहे. तर त्याचा जो स्टडी आहे तर त्याला सेरोजेनेटिक्स म्हणतात. तर अशा पद्धतीने एकदम बेसिक प्रश्न बनवू शकतो. ओके. मला आणखी खूप नेटवरती जास्त डिटेल ह्यावरती सापडलेलं नाही आहे. ओके. कुठल्या UPSCच्या मुलीच्या एका नोट्समधून मी तिथून ते थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मी ॲड करून घेतो. तर अशा पद्धतीने एक लेम स्टेटमेंट बनवला तर ते व्हॉट इज मीन बाय सेरोजेनेटिक्स आणि त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीचा स्टडी केला जातो अशा पद्धतीने बनवला जाऊ शकतो. तर आपल्याला माहिती आहे सेरोलॉजिकल प्रोटीनचा जो स्टडी केला जातो त्याला सेरोजेनेटिक्स म्हणतात. आणि प्रोडक्शन ऑफ ह्युमन सेक्स हार्मोन्स अँड प्रोडक्शन ऑफ स्पेशलाइज सेक्स सेल्स और ओहम्स अँड स्पर्म रिस्पेक्टिव्हली. तर ह्याला सेरोलॉजिकल प्रोटीन म्हणतो. आणि ह्याचा जो टोटल स्टडी आहे, ओके, त्याचं जे प्रिपरेशन हे आहे तर त्यासंबंधी सेरोजेनेटिक्स असं आहे. विच रेग्युलेट्स बाय स्पेशल सिरम फॅक्टर्स प्रोड्यूस बाय ग्लँड्स इन द ब्रेन. तर सेरोजेनेटिक्सबद्दल एवढंच आहे. जर आणखी काय व्हॅल्यू एडिशन असेल तर मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित डिटेल नोट्स देईलच त्यामध्ये मी व्हॅल्यू एडिशन केली असेल त्यामुळे तुम्ही पाहून घेऊ शकता. ठीक आहे. आता ह्यामध्ये बायोटिक्सचा रोल कसा येतो. ओके. आता बायोटिक्समध्ये आपण नेहमी अँगलने विचार करू. टॉपिक जो मेन्शन केलेला आहे तो बायोटेकच्या अँगलनेच आपल्याला पाहायचा आहे. इज इट ओके. तर सेरोजेनेटिक्स स्टडी ऑफ जेनेटिक बेसिस ऑफ ट्रेट्स थ्रू द स्टडी ऑफ प्रोटीन पॉलिमर मॉर्फिझम इन
सिरम. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्यामध्ये काही जेनेटिक बेसिक्स किंवा ट्रेट्स आहेत. ओके. थ्रू द स्टडी ऑफ प्रोटीन पॉलिमॉर्फिझम्स इन द सिरम, सिरम मधले जे काही जेनेटिक बेसिक स्टेट्स आहेत ह्यामध्ये काय चेंजेस आहेत, त्यामध्ये काय मॉडिफिकेशन आहे किंवा त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट आहे, तर त्याचा जो स्टडी आहे त्याच्यामध्ये बायोटेकचा वापर होऊ शकतो. ओके, ठीक आहे. तर ह्या अनुषंगाने जो प्रश्न बनला तर बनू शकतो. मी जिथपर्यंत विचार केला तिथपर्यंत एवढाच प्रश्न बनवू शकतो. ओके, ठीक आहे. तर त्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे सायटोजेनेटिक्स. एक 1 मिनिट पॉज घेतोय. वायफाय बसवणारे आलेले आहेत त्यांना एक 1 मिनिट ऍक्च्युली वायफायचं जे कनेक्शन बसवणारे आलेले आहेत त्यांना कनेक्शन द्यायचं. 1 मिनिट मी होल्ड करतो. डॉक्टर, ते वायफायला त्यांना हे मेन राउटर पाहिजे का लगेच कनेक्शन पाहिजे का त्यांना विचार. फक्त बसवतायत ना ते. ओके ना, त्यानंतर मग मी प्लग इन करेन. ओके, बॅक टू यू. वायफायचा इश्यू आणखी सॉल्व्ह नाही झालेला. ओके, ठीक आहे. तर ते आज आलेले आहेत बसवायला. ठीक आहे. सायटोजेनेटिक्स. आता सायटोजेनेटिक्स म्हणजे काय? कन्सर्न विथ हाऊ द क्रोमोझोम्स रिलेट टू देअर बिहेवियर ड्युरिंग द मायटोसिस अँड मेयोसिस. आता मायटोसिस आणि मेयोसिस माहिती आहे. मायटोसिस आणि मेयोसिस आपल्याला माहिती आहे. ओके, जो की आपण फिल्मच्या अगोदर बेसिक सायन्समध्ये वाचलेला आहे. तर ह्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी आणि सायटोजेनेटिक्स म्हणजे काय, हा जो क्रोमोझोम्स कसे बिहेव करतात ड्युरिंग मायटोसिस, ओके, आणि मेयोसिसच्या वेळेस कसे बिहेव करतात, आणि ह्याचा जो स्टडी आहे त्याला काय म्हणतो आपण, सायटोजेनेटिक्स. ओके. एकदम एक्झॅक्टली टेक्निकल डेफिनेशन डॉक्टर म्हणजे आपल्या बॅचमध्ये काही डॉक्टर पण आहेत त्यांना असू शकते, बट ज्या म्हणजे बेसिक भाषेतली व्याख्या सांगण्याचा मी इथं प्रयत्न करतोय. इज इट ओके? ठीक आहे. म्हणजेच काय तर स्टडीज द स्ट्रक्चर ऑफ DNA विदिन द न्यूक्लियस फाईल सेल डिफ्युजन. ज्यावेळेस सेल डिफ्युजन वगैरे होतं, ओके, आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस बर्थ वगैरे होते त्यावेळेस किंवा जे सेलचं किंवा सेल डिफ्यूज होत असतात तर त्यावेळेस क्रोमोझोम कसे बिहेव करतात आपल्या, ओके, तर त्या संबंधीचा स्टडी म्हणजे सायटोजेनेटिक्स. ओके, तर आणखी डिटेलमध्ये आपण त्याची व्याख्या पाहून घेऊया. ओके, सायटोजेनेटिक्स म्हणजे काय, तर ब्रँच ऑफ जेनेटिक्स बट इज ऑल्सो पार्ट ऑफ बायोलॉजी और सायटोलॉजी सब डिव्हिजन ऑफ ह्युमन अनाटॉमी दॅट इज कन्सर्न विथ हाऊ द क्रोमोझोम्स रिलेट टू द सेल बिहेवियर पर्टिक्युलरली ड्युरिंग द बिहेवियर ड्युरिंग मायटोसिस आणि मेयोसिस. ओके, तर हेच तुम्हाला मी सांगितलं की मायटोसिस आणि मेयोसिसच्या वेळेस पर्टिक्युलर जे क्रोमोझोम्स कसे बिहेव करतात त्याचा जो स्टडी आहे त्यालाच काय म्हणतो आपण, सायटोजेनेटिक्स. ओके, आता ह्याचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो, ओके, तर बायोटेक्नॉलॉजीच्या दृष्टीने हेच महत्वाचं आहे. ठीक आहे. आता ह्याचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो, ज्यावेळेस आपलं फर्टिलायझेशन होत असतं व्यक्त, ओके, ह्युमनमध्ये फर्टिलायझेशन होत असतं त्यावेळेस ज्या काही ह्युमन अबनॉर्मॅलिटीज आहेत किंवा जे काही आहेत तर त्या कशा पद्धतीने म्हणजे त्याला कशा पद्धतीने हां, ठीक आहे, ठीक आहे. थोडीशी लाईट कनेक्टिव्हिटी गेलेली आहे. ठीक आहे, बट लॅपटॉपवरती हां, ठीक आहे, ठीक आहे. लाईट गेलेली आहे, थोडी बॅकअपवरती चालू आहे. ठीक आहे. तर ह्युमन ॲबनॉर्मॅलिटीज असतात ज्यावेळेस सेल डिव्हिजन वगैरे होत असते तर त्यावेळेस हा ह्युमन ॲबनॉर्मॅलिटीज जो आपल्याला पाहायला मिळते तर वेगवेगळे सिंड्रोम्स त्यानंतर तयार होतात. आपण फर्टिलायझेशन मध्ये ज्या डिसीज येतात कुठले, टर्नर सिंड्रोम, ओके, नंतर क्लीन फिल्टर सिंड्रोम, तर ह्या संबंधीच्या स्टडी ह्या सायटोजेनेटिक्समध्ये केला जातो आणि त्या कशा अवॉइड केल्या जातात त्या संबंधीचं जे स्टडी आहे ते सायटोजेनेटिक्समध्ये केला जातो. ओके, आता ह्यावरती आजपर्यंत मेन्सला प्रश्न आलेला नाही. ओके, आणि जेवढं डिटेलमध्ये जावं तेवढं कमीच आहे ह्यामध्ये. त्यामुळे मी काय करतो की हा जो कन्सेप्ट आहेत का नाही, कन्सेप्ट आपल्याला लक्षात राहावे ह्या अनुषंगाने एक्सप्लेन करतो. आणि जर काही आणखी फर्दर क्वेश्चन सापडलेच मला किंवा
12च्या नीटच्या वगैरे ह्याला जर काही प्रश्न सापडत असतील तर मी पुन्हा ते प्रश्न देण्याचा मी प्रयत्न करेन. इज इट ओके? त्यानंतर नेक्स्ट टॉपिक बघूया, वॅक्सिन्स. मला एकदा सांगा, तुम्ही हे आवाज वगैरे क्लिअर येतोय ना? जोपर्यंत लॅपटॉप चालेल तोपर्यंत बॅकअप चालेल. ओके, आवाज वगैरे क्लिअर येतोय ना? मी दिसणार नाहीये कारण की लाईट नाहीये, माझ्या इथे लाईट गेलेली आहे. वायफायचं कनेक्शन थोडंसं रिपेअरिंग चाललेलं आहे. लगेच थंब देऊन द्या, सांगा की आवाज दिसतोय. मी दिसलो नाही तरी चालेल. ठीक आहे, आपण नेक्स्ट टॉपिककडे जाणार आहोत. येस, ओके पूजा जॅस्मिन, ओके, नो इश्यूज. तर सिलेबसचा नेक्स्ट टॉपिक आपण आता सुरू करणार आहोत, व्हॅक्सिन्स. ओके, हा दरवर्षी व्हॅक्सिनवरती 1 ते 2 प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात बरं का. त्यामुळं 2 प्रश्न इथेच आपले परमनंट झाले पाहिजेत, 2 मार्क्स. ओके, 2 मार्क्स इथेच आपल्याला आले पाहिजेत. तर त्या अनुषंगाने आपण आज पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे व्हॅक्सिन लस, त्यासंबंधीचं जे बेसिक्स रिटर्नमध्ये नाही पण आपल्याला समजा सांगतो मी तुम्हाला. ओके, आपल्याला माहिती आहे की व्हायरस आणि बॅक्टेरिया आहेत. तर हे काय करतात, हे आपण ह्यांना काय अँटीजन म्हणतो. ठीक आहे, हे काय होतं, आपल्या ह्युमन बॉडीवरती अटॅक करतात आणि त्याला प्रतिकारकता म्हणजेच काय, आपण अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. काय तर ते काय करतात, टू किल अँटीजन. म्हणजे अँटीबॉडी म्हणजे काय, तर टाईप ऑफ प्रोटीन्सच असतात हे, आणि ते काय करतात, अँटीजनला किल करतात. हे आपल्याला बेसिक माहिती आहे. ओके, टू किल अँटीजन. ओके, टू किल अँटीजन आपल्याला माहिती, ह्युमन बॉडी काय करते, अँटीबॉडीज तयार करते. ओके, इथपर्यंत बेसिक आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आता ह्यामध्ये व्हॅक्सिनचा रोल काय आहे. व्हॅक्सिन म्हणजे काय आहे, व्हॅक्सिन म्हणजे हे इंड्यूस किंवा आपण म्हणतो हे अँटीजनच असतात. ओके, म्हणजे डेड अँटीजन्स म्हणतो आपण पोलिओचं उदाहरण आपल्याला फेमसली आपल्याला माहितीच आहेत की जे डेड पोलिओ सेल्स आहेत किंवा एकदम त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतात किंवा इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये जे असतात. ओके, तेच म्हणजेच ते आपल्या बॉडीमध्ये काय केले जाते, तर प्लेस केले जातात. ओके, आणि प्लेस केल्यानंतर त्यामुळं काय होतं, बॉडी क्रिएट्स अँटीबॉडीज ऑन दॅट डिसीज. ओके, म्हणजे त्याचा जो रिस्पॉन्स असतो ना, जे आपण इंड्यूस केलेली आहे, बरोबर, जे काही पॅथोजन्स आहेत किंवा अँटीजन्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये आपण काय स्वतःहून टाकलेले आहेत. का टाकलेले आहेत, त्यावरती आपली बॉडी कशा पद्धतीने रिॲक्ट होते आणि हे तयार करते, त्यामध्ये अँटीबॉडीज तयार करते. आणि ही जी ॲक्वायर्ड ह्युमोनोडिफिशियन्सी आहे ही कशा पद्धतीने आपण अचीव करतो, व्हॅक्सिनेशन मार्फत. आणि हाच बेसिक व्हॅक्सिनेशनचा हेतू आहे. ओके, तर आता ह्या व्हॅक्सिनेशन 2 पद्धतीमध्ये कॅटेगराईज केले जातात. एक आहे कन्व्हेन्शनल व्हॅक्सिन, आहे मॉडर्न व्हॅक्सिन्स. कन्व्हेन्शनल व्हॅक्सिन्स, ओके, आपल्याला माहिती आहेत आणि आपण ते पाहणार आहोत. आणि बऱ्यापैकी हा मेन्सचा जो आता जो येण्याचा प्रश्न असेल तो मॉडर्न व्हॅक्सिनवर असेल. मॉडर्न व्हॅक्सिन म्हणजेच RNA व्हॅक्सिन्स. ओके, तर ते कशा पद्धतीने आहेत त्याची आपण थोडीशी हिस्ट्री जाऊन घेऊया. हिस्ट्रीवरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, फर्स्ट, ओके, 1796 मध्ये एडवर्ड जेनरने आपल्याला माहिती आहे की स्मॉल पॉक्स म्हणजे देवीची लस तयार केली होती. ओके, हे पहिली व्हॅक्सिन म्हणली जातं आपण. ओके, एडवर्ड जेनर 1796. ओके, त्यानंतर व्हॅक्सिनेशन किंवा ह्याचा डेव्हलपमेंट होत गेली आणि आपण त्याला कॅटेगराईज केलं. कन्व्हेन्शनल व्हॅक्सिन, ओके, पारंपरिक पद्धतीने म्हणजे म्हणजे इनएक्टिव्ह फॉर्ममधले जे पॅथोजन्स किंवा अँटीजन्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये प्लेस केले जातात. ह्याचं बेस्ट उदाहरण कुठलं आहे, कुठलं आहे सांगू शकता का. पोलिओ, कन्व्हेन्शनल पारंपरिक पद्धतीने. ओके, आपल्या बॉडीमध्ये इनॅक्टिव्ह फॉर्ममध्येच पोलिओचे व्हायरस टाकले जातात आणि त्यानंतर काय होतं, लहानपणापासूनच त्याच्या अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये तयार होतात. आणि एकदा अँटीबॉडी तयार झाल्या तर त्या काय होतं, लाईफ लॉंग आपल्या बॉडीमध्ये रिटेन राहतात. आणि त्यानंतर पुढे जर पोलिओचे व्हायरस आपल्या बॉडीमध्ये आले तर त्यामध्ये ऑलरेडी आपल्या बॉडीने काय केलेले आहे,
इम्युनिटी सिस्टीम डेव्हलप केलेली आहेत, अँटीबॉडीज आपल्या बॉडीमध्ये तयार आहेत. ओके, आणि त्या कायम रिमेंबर ठेवतात की ह्या पद्धतीचे जर व्हायरसेस आले, बॅक्टेरियाज आले, तर त्यावरती कशा पद्धतीने लढायचं आणि आपली जी बॉडी कशी रिस्टोअर करायची. तर हे आहे कन्व्हेन्शनल, पारंपरिक पद्धतीने तयार केलेले व्हॅक्सिन. मला एक सांगा बरं, पोलिओ व्हायरस बॉडीच्या कुठल्या पार्टवरती ऍक्ट करतो, आणि त्यामुळे तो जरा जास्त घातक आहे, आणि त्यासाठी आपण जे कॅम्पेन राबवतो, ओके, तर ते कुठल्या पार्टवर आहे, थोडंसं कमेंट करा बरं. आज आज काही प्रश्नच विचारले नाहीत तुम्हाला मी. ठीक आहे, करा कमेंट लवकर. व्हेरी गुड अश्विनी मॅम. नर्वस सिस्टम, एक्झॅक्टली. काय होतं, नर्वस सिस्टम ब्रेक झाली तर तुम्ही पायाने लुळे होता, आणि लाईफ टाईम तुम्ही कुणावरती तरी डिपेंडंट होऊन जाता. ओके, म्हणजे एवढी मोठी ॲसेट फक्त हे एका छोट्या व्हायरसने वेस्ट जाणं, हे सर्वात मोठं दुर्दैवी आहे. म्हणून आपण तो जो युनिव्हर्सलायझेशन पल्स पोलिओ प्रोग्राम हा केव्हा सुरू केला, एकदा कमेंट करून सांगा बरं, इयर पण, म्हणजे थोडी रिव्हिजन पण होईल. ठीक आहे, तर ते अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने व्हॅक्सिन्स आपण तयार करत होतो. नंतर आहे मॉडर्न, म्हणजे सेकंड जनरेशन. तर रिकॉमेंडेड बायोटेकचा वापच्या सहाय्याने निर्मिती केलेल्या लसी जी आहे, तर त्याला आपण सेकंड जनरेशन म्हणतो. ओके, व्हेरी गुड सूरज, दीपक, पूजा, दत्तात्रय, जस्मिन. ओके, नर्वस सिस्टीम ब्रेक झाल्यामुळे काय होतं, लेग्स किंवा जे आहे ते खालचा पार्ट आहे, त्याला आपली नर्वस सिस्टीम ते जे सिग्नल्स मिळायला पाहिजेत ते जात नाहीत, आणि आपण हे होऊन जातो. ठीक आहे, इट्स ओके, आपण मूव ऑन होऊ. 1995. व्हेरी गुड गजानन. तर ह्या कन्व्हेन्शनल पाहिल्या. आता मॉडर्न काय आहेत, रिकॉमेंडेड बायोटेकच्या सहाय्याने आपण रिकॉमेंडेड DNA टेक्नॉलॉजी, तर रिकॉमेंडेड बायोटेकच्या सहाय्याने जी लसींची निर्मिती केली जाते त्यांना सेकंड जनरेशन म्हणतात. ओके, आपण जस्ट टाईप्स पाहून घेतोय, ते कसं ते आपण पाहणार आहोत. ओके, त्याचं उदाहरण कुठलं, हेपॅटायटिस बी. ओके, तर हेपॅटायटिस बी कोणी तयार केली माहिती असेल तरी लगेच कमेंट करून द्या मला. ओके, तोही एक पोटेन्शियल प्रश्न आहे. त्यानंतर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, फर्स्ट कॅन्सर व्हॅक्सिन. ओके, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ठीक आहे, हे झालं सेकंड जनरेशन. आता थर्ड जनरेशन आलेले आहे. थर्ड जनरेशनमध्ये काय आहे, आणि हा इथे खूप महत्त्वाचा रोल आहे. तर काय, DNA RNAचा वापर करूनच लसींची निर्मिती करणे. ओके, आणि जो आता सध्या आहे का नाही आपली, आता सध्या कुठली कोविशिल्ड वगैरे आहे, ती पण आय थिंक ह्याच पद्धतीने आपण DNA आणि RNAचा वापर करून, RNAचा वापर करून लस निर्मिती जी केली जाते ते आहे. व्हेरी गुड, सूरज सरांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. हेपॅटायटिस बी हे सिरमने तयार केलेले आहे, आणि सिरम कुठे आहे, ओके, सिरम इन्स्टिट्यूट कुठे आहे, ठीक आहे. फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन आपण तिन्ही पाहिल्या. ओके, तर व्हॅक्सिन म्हणजे काय आहे, इंड्युस्ड और विकन फॉर्म ऑफ व्हायरस और बॅक्टेरिया इन युअर बॉडी, ह्या आपल्या बॉडीमध्ये बरोबर टोचवला जातो. ओके, त्यानंतर काय होतं, त्याबरोबर आपल्या ज्या बॉडीमध्ये काही इम्युनो सिस्टीम प्रोड्यूस अँटीबॉडीज टू डिफेंड अगेन्स्ट द व्हायरस, आपण हे पाहिलेलं आहे. ओके, त्यानंतर काय होईल, त्यानंतर व्हॅक्सिन इन्हान्स युअर बॉडीज नॅचरल डिफेन्स विदाउट कॉझिंग इलनेस, आपल्याला आजार न पडता आपली सिस्टीम ओके एन्हान्स करेन. ओके, तर ह्या अशा पद्धतीने व्हॅक्सिनची निर्मिती केली जाते, आणि व्हॅक्सिनचं वर्किंग आहे. आता ह्या जनरेशन आपण पुन्हा एकदा बघूया. फर्स्ट जनरेशनमध्ये काय आहे, तर आपण बघितलं अटेन्युएटेड और अँटीफाईड कॉलरा किंवा साल्क, ह्या काय केलेल्या जातात, इंड्यूस आपल्या बॉडीमध्ये टाकल्या जातात. सेकंड जनरेशन पण पाहिलेलं आहे आपण, आणि महत्त्वाचं आहे थर्ड जनरेशन. थर्ड जनरेशन व्यवस्थित एक्सप्लेन करतो. व्हॅक्सिन्स आर बायोसिंथेसाइज युजिंग द रिकॉमेंडेड DNA टेक्नॉलॉजी, हा आपला सिलेबसचा मेन फोकस एरिया असेल जरी व्हॅक्सिन विचारलं तरी. ठीक आहे, तर स्पेसिफिक जीन रिस्पॉन्सिबल फॉर antigenic activity are isolated from pathogens. These can be combined with gene from other organism like, ओके, आणि एक्झाम्पल व्हॅक्सिना व्हायरस. ओके, तर हे थर्ड जनरेशनचं डिटेलमध्ये थोडंसं लेम स्टेटमेंटमध्ये जरी विचारलं तर ही डेफिनेशन थोडीशी लक्षात असू द्या, म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितली. माझ्या इमेज खाली काय जात नाही ना, तर लगेच सांगत जा. व्हेरी गुड. सिरम इन्स्टिट्यूट हैदराबादमध्ये नाही आहे, पुण्यामध्ये आहे. 1967 स्थापन झालेले आहे. ओके, सायरस पुनावाला, आणि आता कोण आहे, आधार पुनावाला. ठीक आहे,
थोडं थर्ड जनरेशन व्हॅक्सिनबद्दल आपला सिलेबस महत्त्वाचा आहे, सिलेबसमध्ये मेन्शन आहे, त्यामुळे आपण थोडंसं थर्ड जनरेशन व्हॅक्सिन कसं केली जाते आणि ती कशी वर्क होते एकदा आपण पाहूया. थर्ड जनरेशन व्हॅक्सिन्स. ओके, DNA व्हॅक्सिनलाच काय म्हणतो आपण, थर्ड जनरेशन व्हॅक्सिन्स म्हणतो. ओके, आर मेड ऑफ कुठल्या स्मॉल सर्क्युलर पीस ऑफ बॅक्टेरियल DNA ह्यांच्यापासून आपण मिळवतो. आणि त्या व्हॅक्सिन्स, द व्हॅक्सिन DNA इज इंजेक्टेड इन टू द सेल ऑफ द बॉडी. ते काय DNA काय केलं जातं, सेल ऑफ द बॉडीमध्ये काय केलं जातो, इंजेक्ट केला जातो. ओके, आणि त्यापासून जे काही मॅग्निफिकेशन होलं जातं आणि जे काही ज्याचे स्ट्रेन्स वगैरे येतात, तर त्याचा जो स्टडी करून आपण त्यामध्ये काय केला जातो, आपल्या ह्युमन डिफिशियन्सीमध्ये त्याचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने एकदम लेम भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, खूप डिटेलमध्ये टेक्निकल सांगितलं तर ते वर्ड्स अगोदर माहिती पाहिजे तर. ओके, तर मग हे जर समजण्यासाठी मी परत आणखी एकदा इमेज तुम्हाला दाखवतो. ओके, ठीक आहे ना, काही इश्यू असेल तर लगेच सांगा. ठीक आहे, हा वेस्ट नाईल व्हायरसचा क्रॉस सेक्शन एरिया घेतला. ओके, तर हा सिंगल स्टँडर्ड RNA जेनेटिक इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द वेस्ट नाईल व्हायरस आहे ना, त्याच्यातून आपला एक व्हायरसचा जो स्ट्रेन घेतला, तुम्ही बघू शकता इथे. ओके, इथलं स्ट्रेन आहे का नाही, तुम्ही इथं एक्स्ट्रॅक्ट केला. ओके, तर एक्स्ट्रॅक्ट केलेल्यानंतर जो RNA आहे ना, ओके RNA एक्स्ट्रॅक्ट करून घेतला. ओके, तर त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याचा जो सिक्वेन्स आहे का नाही, आपण तो सिक्वेन्स मिळवला. ओके, त्यानंतर DNA सिंथेसिसमध्ये तो इंजेक्ट केला. त्यानंतर त्याचा जो सिंथेसिस, जो काही सिक्वेन्स असेल तो आपल्याला मिळून जातो. ओके, आणि त्यानंतर काय होईल, तो जो सिक्वेन्स आहे का नाही, जो कुठला पॅथोजन आहे, जो काही इम्पॅक्ट करतो, आपण ज्याला टार्गेट करू शकतो. कारण की इम्युनो सिस्टीम आपली ना, आपल्याला वाटतं की इम्युनो सिस्टीम ॲज सच डायरेक्ट वर्क करते, पण आता व्हायरस आहे. ओके, व्हायरसवरती कशा पद्धतीने आयसोटोप येतात, त्या टोप आता एल शेप आला, टी शेप आला, तर त्या टी शेप वरतीच आपल्याला तो अटॅक करायचा आहे. तर तो जो काही सिक्वेन्स आहे तो किंवा कुठला फॉर्म मध्ये आहे, तो कशा पद्धतीने आहे, आणि ह्या शेपवरूनच ते आयडेंटिफाय करणार ना. कारण की आपल्या बॉडीमध्ये तर ह्या अशा 1000 टाईप ऑफ सेल्स आहेत, किंवा आपण म्हणतो काय किंवा पॅथोजन्स असतील, तर आपल्याला एखादी स्पेसिफिकच टार्गेट करायचे आहे, तर त्याचं काहीतरी स्पेसिफिक आपल्याला माहिती पाहिजे ना. आणि तेव्हाच आपल्या अँटीबॉडीज काय करतील, त्याला ओळखतील. ओके, आणि त्याला ओळखल्यानंतर त्याला काय करतील, कॅप्चर करतील आणि डिस्ट्रॉय करतील. तर अशा पद्धतीने जो काही सिक्वेन्स मिळवला जातो आणि तो काय केला जातो, ओके, लॅबमध्ये मॅग्निफाय केला जातो. आणि त्यावरती तुम्ही असं पाहू शकता. ओके, परत हे प्लाझ्मिड म्हणून काय फॅक्टर म्हणून वापरलेलं असतं. हा DNA घेतला, हे PRMY जीन आणि E जीनचं कॉम्बिनेशन केलं, आणि हा ब्लू फाईल 9 जीनवरती प्लाझ्मिडमध्ये टाकून त्याच्यापासून काय केलं, लॅबमध्ये त्याचं प्रोडक्शन केलं, आणि प्युरिफाईड प्लाझ्मिड्स आणि व्हॅक्सिन्स जी बनली जाते. ओके, तुम्ही इथं बघू शकता, त्याचं प्युरिफिकेशन केलं आणि प्युरिफाईड प्लाझ्मिड पासून आपण व्हॅक्सिन मिळवली. तर हे RNA पासून जी मिळवलेली व्हॅक्सिन असतात ना, तर हे थर्ड जनरेशन व्हॅक्सिन्स आहेत. त्या थर्ड जनरेशन व्हॅक्सिन्सचा सिक्वेन्स विचारणार नाही, फक्त कसं आहे तुम्हाला लक्षात यावं. ओके, आणखी वाटलं तर कोविशिल्ड कशी वर्क होते ह्याचीही, म्हणजे नाही का, तो कशा पद्धतीने वर्क होते त्याचीही इमेज आहे, किंवा त्याचाही फ्लो चार्ट आहे. बट ते आपल्या परत सिलेबसचा भाग नाही, येणार नाहीत प्रश्न, त्यामुळे आपण त्यावरती जाणार नाही. आता ह्या RNA व्हॅक्सिन किंवा थर्ड जनरेशन व्हॅक्सिनचा कसा वापर यूज होऊ शकतो, ह्या पर्सन स्पेसिफिक असू शकतात, इझियर आणि सेफर टू प्रोड्यूस. ओके, तर कुठल्या ह्याच्यापासून घेणार आहेत का आपण, कुठल्या प्रिव्हियस ॲनिमल पासून किंवा प्लांट पासून किंवा कशापासून, किंवा आपण म्हणतो पोलिओचा व्हायरस जर आपण टाकला आणि जर तो ॲक्टिवेट झाला तर काय होऊ शकतं, ज्यांनी पोलिओ दिला त्या पोलिओच्या डोसमुळेच काय झालं, तो व्यक्ती पोलिओने इन्फेक्ट झाला. तर अशाही पद्धतीने होऊ शकतं, तर ते अवॉइड होऊ शकतं. सेफर फॉर पेशंटसाठी सेफर, नो कंटॅमिनेशन. आपल्याला माहिती आहे पोलिओमध्ये जर त्याचं कंटॅमिनेशन झालं तर तो डायरेक्टच त्याला आपण स्वतःहून पोलिओ दिला आणि तो पॅरालाइज झाला, तर असं होऊ शकतो. तर त्यापेक्षाही सेफर आहे. लो रिस्क ऑफ इंटिग्रेटिंग इन टू जीन, म्हणजे जीनमध्ये इंटिग्रेट करणं त्याची रिस्क कशी आहे, लो आहे. ओके, रॅपिड रिस्पॉन्स कसा मिळतो, डायरेक्ट रॅपिड मिळतो.
ओके. आणि प्रोडक्शन कॉस्ट कशी असते ह्याची ॲज कम्पेअर टू बाकीचे ह्यापेक्षा, तर ह्याची प्रोडक्शन कॉस्ट खूप कमी आहे RNA व्हॅक्सिन्स, थर्ड जनरेशन व्हॅक्सिन्स. तर ओके, तर अशा पद्धतीने ह्याचे ॲप्लिकेशन ॲडव्हान्टेजेस वगैरे विचारलं तर आपण एक्झाममध्ये ते इझिली टॅकल करू शकतो. ठीक आहे. त्यावरती कशा प्रश्न वगैरे कसे आलेले आहेत हेही आपण घेणार आहोत. ओके, थर्ड जनरेशन व्हॅक्सिन्स. ओके, DNA स्लाइसवरती, ओके, DNA स्लाइस घेतला त्यावरती विशिष्ट आजार, आपण सपोज एखादा आजार झालेला आहे, तर विशिष्ट आजारात काय होतं, जे तयार होणारी जी काय अँटीजेन आहेत आणि त्यावर जी अँटीबॉडीज तयार होतात, तर त्यांचा जो ओके, तर ते एक्स्ट्रॅक्ट केले जातात आणि अँटीबॉडी जे आपल्या बॉडीमध्ये काय अँटीबॉडी तयार होतात, तर ते तयार करणारे कुठले जीन्स आहेत त्याचा अभ्यास केला जातो आणि त्यांना ॲक्टिवेट केलं जातं, आर्टिफिशियल ॲक्टिवेट केलं जातं, किंवा जर नसेल तर त्याला त्यामध्ये जीन्स त्याचे टाकले जातात. ओके, तर ठीक आहे ना. त्यामुळे काय आहे, ह्या थर्ड जनरेशन व्हॅक्सिन आहेत, त्यामुळे अशा व्हॅक्सिन्स अँटीजेन आणि अँटीबॉडी दोन्ही शरीरात तयार होऊन प्रोटेक्शन मिळत असते. ओके, तर ते कशा पद्धतीने येतं आपण व्यवस्थित वरती RNAचे फायदे, थर्ड जनरेशन व्हॅक्सिनचे पण फायदे पाहिलेले आहेत. आता मिशन इंद्रधनुष्य सिलेबसमध्ये इनडायरेक्टली मेन्शन आहे, किंवा त्यावरती एक प्रश्न पण आलेला येऊन आहे. तर काय आहे, 2014ला उपलब्ध असलेल्या सर्व लसी वापरून काय करायचं आहे, गरोदर स्त्री आणि मुलांचे संपूर्ण लसीकरण करण्यासाठी हा मिशन इंद्रधनुष्य आहे. ओके, सिलेबसमध्ये विचारलाही होता, पण ज्या लसीकरणासंबंधी जी काही न्यूज होती ती मी तुम्हाला इथं टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आतापर्यंत सगळं ऑल गुड. ठीक आहे. फर्स्ट जनरेशन काय आहे, सेकंड जनरेशन व्हॅक्सिन्स काय आहेत, थर्ड जनरेशन व्हॅक्सिन्स काय आहेत, त्याचे फायदे कसे आहेत, RNA व्हॅक्सिनचे बेनिफिट्स आपल्या बॉडीला काय आहेत हे आपण पाहिलं. ठीक आहे, ते कशा पद्धतीने सिंथेसाइज केले जाते. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे इडिबल व्हॅक्सिन्स. आता हे इडिबल व्हॅक्सिन काय आहे, आपण डायरेक्ट इडिबल व्हॅक्सिन्स खाणार आहेत का, व्हॅक्सिन खाणार आहेत का, नाही. तर काय आहे, जे आपण खाण्याचे जे पदार्थ आहेत ना, ओके, बटाटा असू शकता, राईस असू शकतो. ओके, तर ह्या जे खाणारे पदार्थच आहेत ना, राईस, पोटॅटो, हे आपल्या डेली जीवनामध्ये खातो आपण, राईट. तर ह्याच्यामध्येच जेनेटिकल मॉडिफिकेशन करून एखाद्या डिसीजवरती कंट्रोल करण्यासाठी जी काही आपण जर टेक्नॉलॉजी जर वापरली, तर त्याचा वापर आहे का नाही, आर्टिफिशियली खाद्यान्नातूनच आपली व्हॅक्सिन आपल्या पोटामध्ये जाऊ शकते. आणि हा जो ॲप्लिकेशन एरिया आहे ना, त्यालाच काय म्हटलं जातं, इडिबल व्हॅक्सिन म्हटलं जातं. ओके, तर इडिबल व्हॅक्सिन्स, आता त्याचं उदाहरणातून समजून घ्या. 1997 साली काय होतं, इकोलाय बॅक्टेरिया विरुद्ध अँटीबॉडी तयार होणारे प्रोटीन तयार होण्यासाठी वनस्पतीमध्ये स्पेसिफिक जीन टाकला आणि त्यापासून ट्रान्सजेनिक बटाटे, ओके, तयार करण्यात आला. त्यामुळे काय झालं, इकोलाय बॅक्टेरियामुळे जे काही आपल्या अँटीजेन्स तयार होतील, त्याबरोबर हा बटाटा खाल्ला तर लगेच आपल्या बॉडीमध्ये त्याचे अँटीबॉडीज मिळून जातील. तर हे इडिबल व्हॅक्सिनचं उदाहरण आहे. तर मी इनलिस्ट केलेलं आहे, कशा पद्धतीने प्रश्न बनवू शकतात. इडिबल व्हॅक्सिन्समध्ये विचारणार नाहीत, बट त्यावरती ती कशापासून, फॅक्टर काय आहे आणि त्यामध्ये कुठली व्हॅक्सिन कशावर वर्क होती, त्याचा जो चार्ट आहे ना, तो साईड मी दिलेला आहे, तर ते आपण पाहणार आहोत. तर रेबीज ग्लायकोप्रोटीन हे टोमॅटोमध्ये टाकलं जातं आणि त्यापासून रेबीजची व्हॅक्सिन आपण आर्टिफिशियल म्हणजे इडिबल व्हॅक्सिन मिळवू शकतो. ओके, त्याच पद्धतीने इडिबल अँटीबॉडीज. तर इडिबल अँटीबॉडीज काय आहे, वनस्पतीमध्ये अँटीबॉडीज तयार होतात किंवा त्या जेनेटिकली तयार केल्या जाऊ शकतात. ओके, आपल्याला माहिती आहे की हे तर वरचंच उदाहरण आपण खाली घेऊ, की एखादा स्पेसिफिक पॅथोजन आहे, त्या पॅथोजनवरती जर वनस्पतीमध्येच त्याच्या जे अँटीबॉडीज तयार होणारे जे काही जीन्स आपण टाकले आणि त्यामध्ये जर काही जीन्स तशी डेव्हलपमेंट झाली, तर काय होईल, तर इडिबलच अँटीबॉडीज आपल्या रेडी टू इट मिळून जातील आणि त्यामुळे आपलं काय बॉडीचं प्रोटेक्शन होईल. आता ह्याचं एक उदाहरण सांगतो. हे जे भारतीय विज्ञान संस्था आहे ना, ह्याने ट्रान्सजेनिक तंबाखू आहे ना, तंबाखूची पानं, त्यामध्ये काय केलं, ट्रान्सजेनिक तंबाखू तयार केली. ह्या तंबाखूच्या पानामध्ये काय केलं, अशा टाईपचे जीन्स टाकले. त्यांनी काय झालं, जनावरे ते खाऊ शकतात, ते पाण्यात का नाही, तंबाखूची पानं ते खाऊ शकतात. आणि ज्या भागामध्ये रिंडर पेस्ट आहे, हा डिसीज असता गुरांना होतो, जनावरांना होतो, तर हा रिंडर पेस्टने जिथं जास्त भागात होतो ना, तर त्या भागामध्ये हे
काय म्हणतात, रिंडर पेस्ट ज्या भागामध्ये डिसीज होतो त्या भागामध्ये ट्रान्झॅनिक तंबाखूची जे पानं खाल्ली तर त्यांना तो रोग होत नाही. तर अशा पद्धतीने एडिबल ओके व्हॅक्सिन किंवा अँटीबॉडीज हे परफेक्ट उदाहरण आहे. ओके, आणि हे मला त्यांच्या ICA इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आणि त्या संबंधित त्याच्या साईटवरती हे उदाहरण मला सापडलं होतं. ओके, तर अशा पद्धतीने ते प्रश्न बनवू शकतात किंवा ते विचारू शकतात. बाकी आणखी काय प्रश्न बनवू शकतो की एडिबल व्हॅक्सिन्स आणि त्याची उदाहरणं. ओके, आय थिंक एक स्लाइड आहे का नाही मिस झाली माझ्याकडून एडिबल व्हॅक्सिनची. ओके, वरती मला सर्च करू द्या ती. ठीक आहे, हे थोडंसं वरती खाली कधी कधी होतं, वरती खाली कॉपी पेस्ट करताना ते कधी कधी लक्षात येऊन जात नाही. तर ठीक आहे, एडिबल व्हॅक्सिन्स. ओके, ट्रान्झॅनिक प्लांट. आता टोमॅटो पोटॅटोमध्ये काय तर डायरिया विरुद्ध जे काही गुणधर्म आहेत का नाही ते इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर अशा पद्धतीने जोड्या लावा फॉर्मॅट येऊ शकता. पोटॅटोमध्ये कॉलरा, ओके, किंवा बनानामध्ये हिपॅटायटिस. ओके, तर हेपॅटायटिसवरती बनानामध्ये ट्रान्झॅनिक प्लांट बनवलेला आहे आणि ऑलरेडी एक्झिस्टिंगमध्ये आहेत. रेबीज गायक्लोप्रोटीन हे रेबीजवरती वर्क करतं. ओके, आणि हे पण पोटॅटोमध्ये टाकलेलं आहे. तर आणि ह्या ज्या व्हॅक्सिन्स आहेत त्या इडिबल व्हॅक्सिन्स आहेत. ओके, त्याचं परत इमेज आपण पाहूया. इमेज थ्रू काय होतं, लॉंग टर्म परपेच्युअल मेमरीमध्ये आपल्या लक्षात जातं. ओके, तर काय आहे, रिक्वायर्ड अँटीजेनिक जीन्स आपण एक्स्ट्रॅक्ट केला. ओके, इंट्रोडक्शन ऑफ अँटीजेनिक जीन्स इन टू प्लांट. आता हा जो अँटीजेनिक जीन्स आहे ना तो प्लांटमध्ये प्लेस केला. तो कशा पद्धतीने करतो, वेक्टर कुठले कुठले आहेत, प्लास्मिड. ओके, आपल्याला माहिती आहे प्लास्मिड्स. आणखी कुठले कुठले आहेत कमेंट करून सांगा बरं, हा प्रश्न येणार आहे. ठीक आहे, तर हे व्हेक्टर्स आहेत म्हणजे कॅरियर आहेत. तर त्यानंतर जीन गन म्हणजे काय आहे, जीन ट्रान्सफर टेक्निक, त्यातली ही जीन गन आहे. त्यानंतर ओके, क्रोमॅटिक व्हायरस आणि इलेक्ट्रोपोरेशन मेथडने ते काय करतो आपण, इंजेक्ट करतो. ठीक आहे, हे वनस्पती म्हणजे इंजेक्ट केलं. ट्रान्झॅनिक प्लांट विथ अँटीजेनिक जीन्स त्यात ऑलरेडी इंड्यूस झालेत आणि हे वेगवेगळ्या फळामध्ये असू शकतात, तुम्ही पाहू शकता. ओके, ठीक आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही त्या जे फूड्स वगैरे आहेत, 1 मिनिट, आज काय होतंय असं, कम्प्युटर पण थोडासा त्रास देतोय. खूप जास्त झूम केल्यावरती हा इश्यू येतो, त्यामुळं मी झूम जास्त करत नाही. पेज कुठंतरी रिशफल होऊन जातं. रिअली सॉरी. अरे कुठे गेलं, ओके, आज सर्वच गोष्टी पेशन्स पाहतायत. सेकंड टाइम थर्ड टाइम झालंस. हां ठीक आहे, मला त्यानंतरचे क्वेश्चन घ्यायचे तर. ओके, ठीक आहे, इडिबल व्हॅक्सिन्स. जास्त झूम नाही करत आहे. व्हेरी गुड, पूजाने बरोबर उत्तर दिलं आहे. मी काय विचारलं होतं, फॅक्टर कुठले कुठले आहेत आणि फॅक्टरवरती प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त आहेत. फॅक्टर म्हणजे कॅरियर, या जीन्स कॅरी करणारे जे कंपोनंट असतात त्यांना फॅक्टर्स म्हणतो. ते 3 आहेत, प्लास्मिड, कॉस्मिड आणि बॅक्टेरियोफेजेस. व्हेरी गुड, ठीक आहे. तर आपण पाहिलं की ह्या फूड मार्फत काय होऊ शकतं, ते बॉडीमध्ये इंट्रोड्यूस होतील आणि ओरल इम्युनायझेशन ऑटोमॅटिक होऊन जाईल. ओरल म्हणजे पोलिओ जसं आपण ओरली घेतो तसंच आपण फ्रूट पण ओरली खातो, तर त्यामध्ये आपलं इम्युनायझेशन होऊन जाईल. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण, त्यावरती कशा पद्धतीने क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन काय आहे, डॅश डॅश इज नॉट जेनेटिकल मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. बीटी कॉटन आहे का, कुठला जीन त्यामध्ये टाकलेला आहे, गोल्डन राईसमध्ये कुठला टाकलेला आहे, मला लगेच कमेंट करून सांगा. ओके, ट्रॅसी,
आणि पोमॅटो. तर हे पोमॅटो त्याचं जेनेटिकल मॉडिफाईड ऑर्गॅनिझमचं नाही आहे. तर आपल्याला हे दोन कंपोनंट आपल्याला माहिती आहे, जेनेटिकल मॉडिफाईड आहेत. ट्रेसीबद्दल मलाही जास्त माहिती नाही आहे. ठीक आहे. तर ह्यामध्ये बीटी कॉटनमध्ये आपल्याला माहिती आहे क्रायजीन टाकलेला होता. ओके. तसं गोल्डन राईसमध्ये कुठला टाकला होता? लगेच कमेंट करून सांगा. आय थिंक त्याचं उत्तर 4 दिलेलं आहे ना. पॉस्मिड, पोमॅटो का ट्रेसी आहे? कन्फर्म करा एकदा. व्हेरी गुड दीपक. इर्विनिया जीन टाकलेला आहे आणि इर्विनिया विचारणार आहेत बरं का गोल्डन राईसमध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश डॅश बायोटेक्नॉलॉजी हॅज हेल्प टू इन्क्रीज द yield रेट अँड क्वालिटी ऑफ डॅश डॅश प्रोडक्शन्स. ओके. डॅश डॅशचे उत्पादन जैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहज व वाढीव प्रमाणात होऊ शकते. बायोटेक्नॉलॉजी हॅज हेल्प टू इन्क्रीज द yield रेट. yield रेट म्हणजे काय? उत्पन्न वाढीव, वाढीव उत्पन्न. ठीक आहे. अँड क्वालिटी, क्वालिटी म्हणजे काय आहे आपल्याला माहिती आहे क्वालिटी. तर ऑफ प्रोडक्शन कशा कशाचं होऊ शकतं? इथेनॉल. ओके. आपण माहिती आहे फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन आपण ते पाहणार आहोत. बट इट्स ओके. सेकंड अमिनो ॲसिड्स, वाईन, विटॅमिन्स. तर बायोटेक्नॉलॉजीच्या मार्फत आपण ह्या सर्वांचं, इथेनॉलचं असू द्या, अमिनो ॲसिड्स, वाईन आणि व्हिटॅमिन्स. ओके. तर हे सर्वांचं पॉसिबल आहे. अशा टाईपचा जर प्रश्न आला ना, आता इथून पुढे ऑल ऑफ द अबव मारा, लक्षात ठेवा. कारण की इज इट पॉसिबल? कारण की आपण ऑलरेडी जिनोम सिक्वेन्स सगळ्यांचे गॅदर करण्याचा प्रयत्न केलेला आणि तो कुठल्या पार्टचा काय आहे, हे जर वर्क कशा पद्धतीने वर्क करतं, कुठल्या पिरियडमध्ये वर्क करतं, कुठल्या वेळेस कुठल्या एन्झाईम सिक्रेट्स होतात, ह्याचा सर्व डेटा आपल्याकडे आलेला आहे. सो इज इट पॉसिबल टू म्हणजे त्याचं आपण काय करू शकतो? प्रोडक्शन वाढवू शकतो, क्वालिटी वाढवू शकतो, yield रेट वाढवू शकतो. म्हणजे नाही का काय म्हणतात त्याला, म्हणजे एखाद्या हर्बिसाइड टॉलरंट बनवू शकतो किंवा ड्रॉट टॉलरंट आपण बनवू शकतो. तर अशा पद्धतीने पॉसिबल इन एनी वेज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. त्याचं उत्तर 4च आहे बरं का, ते पोमॅटो. ओके. ठीक आहे. मी म्हटलं असं कसं काय झालं, कन्फ्यूज. नंतर क्वेश्चन नंबर 112. टोमॅटोमध्ये आढळणारे रेबीज ग्लायकोप्रोटीन हे कशाचे उदाहरण आहे? ओके. मगाशीच तुम्हाला मी सांगितलं होतं. ओके. इथं आपल्या लिस्टमध्ये पण आहे. ओके. तर ते कशाचं उदाहरण आहे? इडिबल हॉर्मोन्स. आपण हार्मोन्स इडिबल करतो का? किंवा इडिबल एन्झाईम्स, इडिबल प्रोटीन्स, इडिबल व्हॅक्सिन्स. काय आहे हे? कशाचं उदाहरण आहे? जर टोमॅटोमध्ये इंड्यूस म्हणतो आपण रेबीज ग्लायकोप्रोटीन वाढणारे जे काही जीन्स टाकतो आणि त्यामुळे काय होतं, रेबीजवरचे जे ग्लायकोप्रोटीन आहेत ते आढळून येतात. त्यामुळे काय होऊ शकतं? रेबीजवरती ऑटोमॅटिक आपली इम्युनिटी डेव्हलप होते. हे इडिबल व्हॅक्सिनचं उदाहरण आहे. व्हेरी गुड दत्तात्रय, दीपक. ठीक आहे. तर क्वेश्चनची डिमांड कशी आहे? ॲक्च्युली आपल्याला वाटू शकतं बरं का की हे इझी प्रश्न आहेत म्हणून लक्ष द्यायला नको, पण हे प्रश्न 2014-15चे आहेत. ओके. तुम्ही पेपर ॲनालिसिस केले असतील ना, इन डेप्थ ॲनालिसिस करायचे. ओके. तो ट्रेंड कुठला होता 2014-15चे? म्हणजे बायोटेकवरती एवढे अवघड प्रश्न विचारायचे नाहीत, बट बाकीकडे जास्त प्रश्न अवघड विचारायचे HRD वगैरेमध्ये. बट ट्रेंड नाव शिफ्टेड. जो अवघड होते तिथं सोपं झालेलं आहे काही ठिकाणी, आणि बायोटेकमध्ये हा तुम्हाला येणं अपेक्षित आहे असं त्यांना वाटायला लागलेलं आहे. त्यामुळं कधी कधी ते जास्त डेपमध्ये जाऊ शकतात. सो खूप लाईटली न घेता ज्या पद्धतीने आपण शिकवलेलं आहे, तुमचं जसं बुक आहे रेफरन्स, त्या बुकमध्ये तुम्ही रीड करा आणि समजून घ्या. इझिली तुम्ही ते क्वेश्चन टॅकल करू शकतात. ठीक आहे. इझी प्रश्नाचीच डेफिनेशन न ठेवता तुम्ही म्हणजे डेप्थवाले प्रश्नाची पण तयारी ठेवा. ओके. सो दॅट आपलं काम मार्क्स मिळवणे हे जर हेतू आहे तो आपल्याला क्लिअर होऊन जाईल. तर आता इडिबल व्हॅक्सिनची आणखी काय उदाहरणं? त्यांनी टोमॅटो विचारलं होतं, तर आणखी काय आहेत? तर एक इन लिस्ट आहे. ओके. कॉपी सायन्स अँड टेकमध्ये पेस्ट करतो. पॉसिबल आहे का पेस्ट होणं पाहतो, सेंड करतो. अरे वा, अरे हे वेळ चांगला आहे.
तुमच्या ह्याच्यावरतीच मिळून गेली, टेलिग्रामवरच ते इडिबल व्हॅक्सिनची लिस्ट आहे ना, ती मिळून गेली. त्यामुळे तुम्ही फक्त त्याच्यावरती गो थ्रू करा. ओके. तर हेपॅटायटिस बी टोबॅको, ओके, व्हेक्टर कुठला, टोबॅको वापरला आणि तर हेपॅटायटिस बी वरती वर्क करते. ठीक आहे. नॉर्वाल्क व्हॅक्सिन टोबॅकोमध्येच ही डायरियावर वर्क करते. ओके. तर रेबीज व्हायरस टोबॅकोमधून टाकवला तर टोबॅकोमधून पण टाकू शकतो आणि टोमॅटोमधून पण टाकू शकतो. तर ठीक आहे. तर तो रेबीज वरती वर्क होते. नाही, व्हेक्टर युजेस टोबॅको. आम सॉरी. ओके, ठीक आहे. तर व्हेक्टरच आहे जो कॅरियर आहे. ठीक आहे. आणखी जे काही इन लिस्ट आहे, ओके, HIV व्हायरस टोमॅटोमध्ये, ओके, एड्सवरती आणखी ते मला वाटतं कंप्लीट झालं नसेल, बट त्यांचे वर्क इन प्रोग्रेस असेल तर त्यांच्या साईटवरती जे काय आहे, जे रिसर्च पेपर आहेत ना, काही रेफरन्सेस हे मी रिसर्च पेपरमधून घेतो, कारण की खूप ते न्यूजमध्ये नसतात, बट तिथपर्यंत रिसर्च गेलेला आहे, तर ते काय होतं, इझी राहतं. ओके. आणि ह्याची जी स्लाईड आहे ना, तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती मी कॉपी पेस्ट करून दिलेली आहे. ओके, ठीक आहे. आणखी एक लाईव्ह मिंटचं जी कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड कशी वर्क होते त्या पद्धतीने 1-2 मिनिटं जाईल तुमचा, पण काइंड ऑफ इन्फॉर्मेशन. ओके. जरी आपण उद्या प्रशासक हो, तर त्याचं महत्त्व कसं आहे हे आपल्याला लक्षात येण्यासाठी 1-2 मिनिटं घेतो मी, जास्त वेळ घेत नाही, आणि हे एक्सप्लेन करतो की कोविशिल्ड कशी वर्क होते आणि कोवॅक्सिन वर्क कशी होते. ओके. तर आपल्याला माहिती ह्या दोन्ही कुठं, म्हणजे कोविशिल्ड कुठे प्रोड्यूस होती, सिरममध्ये, सिरम इन्स्टिट्यूट, आणि कोवॅक्सिन कुठं होती मला लगेच कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर त्यामध्ये काय आहे, स्पाइक प्रोटीन आहे. ओके. थोडं वाचून दाखवतो, म्हणजे काय होईल, मी एक्सप्लेन करताना एखादा वर्ड्स मिस होईल आणि तुमच्या ते लक्षात राहणार नाही. तर ठीक आहे. व्हॅक्सिन कोणी तयार केली मला लगेच सांगा. कोविशिल्ड तर मी सांगितलेलं आहे. तर ते कसं वर्क होतं हे आपल्याला समजून घेण्यासाठी एक छोटी स्लाइड आहे. तर स्पाइक आहे. ओके. प्रत्येक व्हायरसवरती किंवा प्रोटीनवर एक स्पाइक असतो, किंवा व्हायरसवरती काय आहे, तरी एक बाहेर असा शेंडा आलेला असतो ना, अटॅच होण्यासाठी. आपल्याला माहिती आहे, गावाकडे जुन्या पद्धतीने दूध अडकवण्यासाठी किटली असते, तर ती काय बघा, हे बादली अडकवण्यासाठी एक बाहेरच लटकवलेली असते, आणि ती काय असते, त्याला असं हुक असतं. तर काइंड ऑफ स्पाइक टाईप त्या म्हणजे ह्या व्हायरसच्या प्रोटीनमध्ये पण एक बाहेर एक स्पाइक आलेला असतो, तो काय अटॅच होण्यासाठी असतो. व्हेरी गुड. भारत बायोटेकने बनवलेले आहे, दीपकने उत्तर दिलेलं आहे. लक्षात ठेवा, कुठल्या कंपनीने कुठली बनवलेली आहे, अशा टाईपचाही प्रश्न बनवू शकतो. ठीक आहे. तर स्पाइक प्रोटीन जीन ऑफ कोरोना व्हायरस इज प्लेस्ड ऑन एन अडिनो व्हायरस दॅट कॉजेस कॉमन कोल्ड ओनली इन चिंपाझीज. हा आपल्याला आतापर्यंतची माहिती आहे. ओके. आणि व्हेन इंजेक्टेड द व्हॅक्सिन ट्रिक्स ह्युमन सेल्स इंटू प्रोड्युसिंग द कोरोना व्हायरस स्पाइक्स प्रोटीन. ओके. हे मगाशी पण मी तुम्हाला सांगत होतो, जे स्पाइक आहेत ना, ओके, वेगवेगळ्या ह्याचे असू शकतात, ओके, टाईपचे असू शकतात. हा सपोज व्हायरस, हे बॉडीवरची येणारे स्पाइक, ओके, म्हणजे त्या व्हायरसच्या त्याच्या सेलवरती किंवा मेम्ब्रेनच्या बाहेर येणारे स्पाइक, तर त्या स्पाइक तयार होतात. ओके. व्हेन इंजेक्टेड द व्हॅक्सिन ट्रिक्स ह्युमन सेल्स इंटू प्रोड्युसिंग द कोरोना व्हायरस स्पाइक प्रोटीन. ओके. मग त्यांनी काय होईल, सेम टाईप ऑफ जे जे स्पाइक आहेत ना, जे कोरोनाचे स्पाइक आहेत का नाही, त्याला मारायचं आहे. तर ते डिटेक्ट होण्याची ही पहिली मेथड आहे. ठीक आहे. देन काय होतं, द बॉडी रिकॉग्नाइज द सेल्स विथ द स्पाइक्स प्रोटीन अँड प्रोड्युसेस द अँटीबॉडीज अँड टी सेल्स टू किल देम. आता आपल्या बॉडीला माहिती आहे की सपोज अशा टाईपचे जे काही स्पाइक्स किंवा जे काही पॅथोजन्स बॉडीमध्ये आले की त्यांना किल करायचं आहे, पण किल करण्याच्या अगोदर व्हेरीफाय करणं पण खूप महत्त्वाचं असतं ना. तर मग ते व्हेरीफाय करण्यासाठी तो जो वरचा जो स्पाइक आहे का नाही, तो स्पाइकचा जो डेटा आहे का नाही, तो आपण आर्टिफिशियल इंड्यूस करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, आणि कोविशिल्ड व्हॅक्सिन हेच करते. हे स्पाइक्स जनरेट करण्याचं जे काय आहे ते करते, आणि स्पाइक बरोबर बॉडीमध्ये जातात, आणि ते काय होतं, त्याबद्दल आपल्या बॉडीला लक्षात येतं की अशा टाईपचे स्पाइक्स आणि अशा टाईपचे जे पॅथोजन्स आले की त्यांना किल करायचे. आणि व्हेन कोरोना व्हायरस इन्फेक्ट्स द पर्सन, द बॉडी रिकॉग्नाइज द स्पाइक प्रोटीन अँड ट्रिगर्स द अँटीबॉडीज. कळालं का तुम्हाला? तुम्ही जर अगोदरच जरी व्हायरसच्या कॉन्टॅमिनेटमध्ये नाही आला, तरी तुमच्यामध्ये आपण पहिला डोस घेतो, सेकंड डोस घेतो, तर तो काय करतो, तर ते स्पाइक इंजेक्ट करतो, आणि त्यामध्ये आपली इम्युनिटी डेव्हलप होते. ओके. ठीक आहे. ह्याची पण पिक लगेच शेअर करतो.
हा बेस्ट वे बरं का. कोणी काय लगेच पाठवलं की लगेच तुम्ही पिक म्हणून मला मेसेज करत जा, लगेच मी त्याची पिक पाठवत जाईल. ठीक आहे. तर तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती बाय डिफॉल्ट आपल्या येऊन गेली ही पिक. ठीक आहे. आता कोव्हॅक्सिन कशी वर्क करते हे कोविशिल्डचं झालं स्पाईक संबंधी. ओके. तर कोव्हॅक्सिनबद्दल मी कोविशिल्डबद्दल डिटेल वाचलं होतं. कोव्हॅक्सिनमध्ये मी वाचलं नव्हतं ऑनेस्टली सांगायचं म्हणजे. आज आता जे इथे वाचतोय ना तेव्हाच मला कळेल. ठीक आहे. मी कोविशिल्डचं माहिती असल्यामुळे ती बघितलंच नव्हतं. पण कोव्हॅक्सिन कशी वर्क करते हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. द व्हॅक्सिन इन्क्लूड अ डेड व्हायरस टू विच अँड ॲडज्युव्हेंट इज ॲडेड टू बूस्ट इम्युन रिस्पॉन्स. हां, आता हा डिफरन्स आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. थोडीशी स्लाइड बारीक करतो, कोव्हॅक्सिनच्या साईडला मोठी करतो म्हणजे मला थोडंसं लिहिता येईल. ठीक आहे ना. कोणाला वाटेल की खूप जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन होतील, बट खूप लोकांना हे माहिती नाही की आपली वर्क कशी होते. ठीक आहे. तर कोविशिल्डमध्ये आपल्याला माहिती आहे स्पाईक प्रोटीन जनरेट करणारे जे आहेत ते आपण त्यामार्फत इम्युनिटी सिस्टम डेव्हलप केलेली आहे आयडेंटिफाय करण्यासाठी आणि किल करण्यासाठी. बट कोव्हॅक्सिन काय करतं तर डेड व्हायरस आहेत ना तेच डायरेक्टच काय करतं, हे जे ट्रॅडिशनल मेथड आहे ना आपली ट्रॅडिशनल मेथड यूज करतं. ओके. आणि ट्रॅडिशनलमध्ये आपण मास्टर आहेत. जगाचे जे काय व्हॅक्सिन हब म्हटलं जातं ते पुण्याला म्हटलं जातं, कारण की सर्वात जास्त व्हॅक्सिन आणि ट्रॅडिशनल मेथड आहे का नाही त्यामार्फत काय केलं जातं, ही ट्रॅडिशनल मेथड आहे. त्याच व्हायरसचे जे डेड व्हायरस आहेत का नाही ते डेड व्हायरस आपल्या बॉडीमध्ये टाकले जातात आणि त्यामुळे काय होऊ शकतं, वेन इंजेक्टेड डेड व्हायरस द व्हॅक्सिन ट्रिक्स द इम्युन सिस्टम्स इनटू बिलिव्हिंग दॅट द व्हायरस हॅज एंटर्ड. आपल्या इम्युन सिस्टमला ऑटोमॅटिकली कळून जाईल की अरे अशा टाईपचा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एंटर केलेला आहे. ते लगेचच आपल्याला माहिती आहे की अँटीबॉडीज तयार करायला सुरुवात करते. ओके. लिम्फोसाइटमध्ये बीटा सेल्स. ओके. तर ते काय करेल, आयडेंटिफाय करेल आणि त्याबद्दल लगेच आपली प्रतिजैविक क्षमता अँटीबॉडीज ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न करेल. द इम्युन सिस्टम लर्न टू रिकग्नाइज द इंटायर व्हायरस अँड अटॅक इट विथ अँटीबॉडीज अँड टी सेल्स. कळलं. कोव्हॅक्सिनमध्ये हा डिफरन्स आहे. ह्याच्यामध्ये डेड व्हायरस आहेत का नाही हेच टाकले जातात आणि ह्यामुळं तुम्ही पाहता की कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना जास्त त्रास होत नाही. कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना जास्त ताप वगैरे येत नाहीत, कारण की ऑलरेडी हे डेड आहेत. ते जास्त बॉडी हार्म करत नाहीत आणि त्यामुळं सॉरी माझ्या खाली गेलं असेल ते एक्सप्लेन करताना. ठीक आहे. ठीक आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनमध्ये माणसं जास्त आजारी पडत नाहीत, पण कोविशिल्डमध्ये कारण की कोविशिल्डमध्ये डिफरंट टाईप ऑफ स्पाईक सोडले जातात. त्यामुळे काय होतं बॉडीला लगेच अकोमोडेट एका दिवसात तर होणार नाही. इट टेक्स टाइम टू लर्न त्याच्यावरती कसं टॅकल करायचं आणि कशी इम्युनिटी डेव्हलप करायची. पण तो जो 2-3 दिवसाचा जो गॅप आहे ना इम्युनिटी डेव्हलप होण्यामधला किंवा 15 दिवस लागतात, पण त्यांना लर्न करण्यापर्यंत तर टाइम लागतो ना. त्यामुळे काय होतं आपल्या बॉडीमध्ये फीवर येतो, बऱ्याच टाइमला फीवर येतो आणि हे कोविशिल्डमध्ये पाहायला मिळतं. तर ते हेच कारण आहे. आणि कोव्हॅक्सिनमध्ये काय आहे, डायरेक्ट आपला व्हायरसच आहे पण तो डेड आहे. आपण पोलिओ पण टाकल्यावरती लहान मुलाला ताप जास्त जनरली येत नाही. ते काय आहे तर डेड आहे, इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. आणि ज्यावेळेस आपली इम्युनिटी तयार होईल अशा टाईपवरती लढायची आणि ज्यावेळेस ॲक्च्युली आपण कंटॅमिनेट होऊ आपलं व्हायरसला कोविड-19ला ज्यावेळेस आपण कंटॅमिनेट होऊ त्यावेळेस आपल्याला त्या रिलेटेड ऑलरेडी डिफिशियन्सी सिस्टम आपली बॉडीमध्ये आहे आणि आपण ते काय करू शकतो, डिफेंड करू शकतो. आणि व्हेन अ लाईव्ह कोरोना व्हायरस इन्फेक्ट्स द पर्सन द रिक्वायर्ड अँटीबॉडीज अँड टी सेल्स आर ट्रिगर टू फाईट इट. ओके. इथपर्यंत समजलं. ठीक आहे. प्रश्न जर बनवायचा म्हटलं तर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनवरती बनवू शकतात. ओके. इथपर्यंत काही डाऊट आहे. ठीक आहे. समजलं नाही काय आहे, वाटलं तर मी इथूनच बेस्ट वे मला सापडलाय, इथूनच कॉपी पेस्ट लगेच करून द्यायचे सो दॅट मुलांना इमेजेस मिळून जातील. नेक्स्ट टॉपिक आहे इम्युनॉलॉजी. ओके. आता इम्युनॉलॉजी ही आपण जे एक्सप्लेन केलेली आहे त्या रिलेटेड आहे. नेक्स्ट टॉपिकवरती शिफ्ट आहे. पुढे जाऊ. इम्युनॉलॉजी. आता मी जे काही एक्सप्लेन केलं की इम्युनिटी सिस्टम कशी डेव्हलप होते. ओके. आपल्या बॉडीमध्ये काय होतं अँटीबॉडीज तयार होतात. कुठल्याही पॅथोजन्सने आपल्या अटॅक केला की त्यावरती काय होते आपली इम्युनिटी सिस्टम
काय करते, ट्रिगर होते आणि त्या संबंधी डिफेंड करायला अँटीबॉडी सुरुवात करते. ओके, अँटीबॉडीची निर्मिती होते. हे कुठं, प्लाझ्मा पेशीमध्ये बी लिम्फोसाइट्स तयार करतात, बरोबर. अँटीबॉडीज ह्या तयार होतात. हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे आणि क्रोनॉलॉजिकली म्हणून मी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, सो दॅट आपल्याला परत हिस्ट्री एक्सप्लेन करायची गरज नाही. ओके, तर ह्या इम्युनॉलॉजीवरती एक्झाम ओरिएंटेडने थोडंसं घेऊ का, कारण की हे कशा पद्धतीने वर्क करतं हे विचारण्यापेक्षा काय विचारू शकतं हे तुम्हाला इनलिस्ट करतो अगोदर. ओके, तर ह्या इम्युनो डायग्नोस्टिक टेस्ट आहेत, तर 2 टेस्ट आहेत. ओके, तर ह्या विचारण्याची शक्यता आहे. तर एक आहे यूज अँटीजन टू डिटेक्ट अँटीबायोटिक टू पॅथोजन्स. ओके, अँटीजन आणि यूज ऑफ अँटीबॉडी. ओके, एक तर अँटीजन वापरू शकतो किंवा अँटीबॉडी वापरू शकतो. आणि हे ओके, आणि त्यानुसार आपण लक्षात येतं की आपण कशाला इन्फेक्ट झालेला आहे. आयदर काय होऊ शकतं, आयदर तुम्ही अँटीजन म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस हे तुम्ही बॉडीमधले शोधा. जर त्यांचा प्रेझेन्स असा आढळला तर तुम्ही काय झालेला आहे, इन्फेक्ट झालेला आहेत. हे इम्युनॉलॉजिकल टेस्ट असतात ना, तर त्या आहेत. एक तर आयदर तुम्ही अँटीजन चेक करा, अदरवाईज काय करा, जर आपल्या बॉडीमध्ये अँटीजन आले, अँटीजन म्हणजे कुठले, बॅक्टेरिया, व्हायरस, कोरोना व्हायरस किंवा जे काय आहे ते मलेरियाचे सो मेनी, तर त्याच्यावरती आपली बॉडी काय करते, अँटीबॉडीज तयार करते. ठीक आहे, तर मग आयदर मग तर अँटीबॉडीज चेक करा. ठीक आहे, अँटीबॉडीज जर तयार आहेत तुमच्या बॉडीमध्ये आहेत, सपोज कुत्र्याने बाईट केलं, त्या रेबीज आला, तर रेबीज बरोबर अँटीबॉडीज ओके नसतील, पण त्या संबंधित काय डेव्हलपमेंट झाली तर ते समजून घ्या की तुम्ही इन्फेक्ट झालेला आहात. सो अशा ह्या 2 बेसिक पद्धती आहेत. ओके, ठीक ठीक आहे, तर प्रश्न बनवला तर तिथे बनवू शकतो. ओके, त्यानंतर इम्युनॉलॉजी, अरे जास्त झूम केल्यावरती प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे, सो ट्राय टू अंडरस्टँड, जास्त झूम होत नाहीये. ठीक आहे, तर आता अँटीबॉडीज. ओके, इम्युनोग्लोबिन्स आपल्याला माहिती इम्युनोग्लोबिनच्या फॉर्ममध्ये असतात आणि ह्याचे 5 टाईप आहेत. ओके, बिलीव्ह मी आपल्याला जास्त इन डेप्थमध्ये त्याची प्रोसेस एक्सप्लेन करा विचारत नाही, तर आपल्याला काय विचारतात, ह्याचे टाईप्स वगैरे अशा टाईपचे प्रश्न किंवा ॲप्लिकेशन एरिया विचारला जातो. तर मग ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने हे अँटीबॉडीजचे काय आहेत, इम्युनोग्लोबिन्स आहेत ना, ह्याचे 5 टाईप कुठले, तर हे ऑप्शनमध्ये देऊ शकतात. IgM, IgG, IgA, IgD आणि IgE. तर लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा, गेडाम मी लक्षात ठेवलंय. IG इम्युनोग्लोबिन्सचा लॉंग फॉर्म, शॉर्ट फॉर्म आहे, आणि गेडाम म्हणजे प्रत्येक न्यूमॉनिक्सला एक 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 दिलेला आहे. ओके, तर गेडाम लक्षात ठेवलं तर ते ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात राहून जाईल. आणि ओके, आणि अशा टाईपचे MCQs ते बनवता येतं. आपल्याला एक्झामची दिशा पण अशीच पाहिजे. ओके, ह्या IGच्या ऐवजी ईच्या ऐवजी F करतील किंवा P करतील, R करतील, आणि मग आपण कन्फ्यूज होऊ शकतो. आणि ऑड मॅन आउट असं बाहेर काढा विचारलं तर आपण कन्फ्यूज होऊ शकतो. त्यापेक्षा गेडॅम लक्षात ठेवलं. ओके, आता 2 टाईपच्या इम्युनिटी असतात. कशा आहेत, एक नॅचरल किंवा इनेट म्हणतो त्याला, आणि दुसरी आहे ॲक्वायर्ड. नॅचरली म्हणजे कुठली आहे, नॅचरल इम्युनिटी जी इनहेरिंट आहे, स्किनमधून असू द्या किंवा आपल्या ज्यावेळेस आपण अन्न खातो त्यावेळेस आपल्या स्टमकमध्ये गेल्यावरती ॲसिडिक मिडियम आहे, ते काय करतं ऑटोमॅटिक ते ह्या टाईप काय आहेत, त्या इननेट आहेत, नॅचरल आहेत. ओके, आणि ह्या काही नॅचरल नसतात, ते काय करतो आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणतो, किंवा आपण त्यानंतर इंड्यूस करतो. ओके, तर अशा 2 टाईपच्या इम्युनिटीज आहेत. ठीक आहे, परत एकदा ह्या स्वयंच्या मॅडमने थोडंसं व्यवस्थित दिलेलं होतं. हा पार्ट हा टेक्निकल आहे, हा पार्ट मी पुन्हा एक्सप्लेन करण्याचं टाळतोय, कारण की ह्यावरती आजचाच प्रश्न बनत नाही. IgM, IgE कसं वर्क करतं, IgD, IgG आणि IgA, तर हे फक्त ह्यावरती MCQ बनवू शकतात. आपण लक्षात ठेवलं हे गेडाम, आणि ह्यापेक्षा बाहेरचा कुठला निमॉनिक्स दिसला तर तो काढून टाकायचा. आणि ह्यावरती ॲज सच इन डेप्थमध्ये प्रश्न बनणार नाही, कारण की डॉक्टरी लेवलला गरजेचं आहे. आपल्याला गरजेचं आहे का, नाही. आता फंक्शन कसं होतं, इम्युनोग्लोबिन्स बाइंड्स टू पॅथोजन्स आहेत, बॅक्टेरिया, व्हायरसेस, ह्यांना काय होतं, बाइंड होतं, ॲक्टिवेट इम्युनो सिस्टम. ओके,
बॅक्टेरियल पॅथोजन्स इम्युनो सिस्टम ॲक्टिवेट करतील, डायरेक्ट अटॅक, ओके ओके, व्हायरल पॅथोजन्स डायरेक्ट अटॅक करतील, ओके, आणि फॅगोसाइट्स म्हणजे काय करतील, असं तर होणार नाही किल केलं, मारलं तर ते आपल्या बॉडीमध्ये तसेच सोडून देतील, तर ते सोडून देऊन जमत नाही, तर त्याला काय करतं, फॅगोसाइटमध्ये खाऊन टाकणं, गिळून टाकणं, ओके. तर अशा पद्धतीने हे इम्युनोग्लोबिन्स वर्क करतात किंवा त्याची इम्युनो सिस्टीम वर्क करत असते. लेम भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता पुन्हा एकदा प्रश्न, एक्झामला काय विचारतात हे इम्पॉर्टंट आहे. ओके, तर एक्झामला काय विचारतात, एक्झामला विचारतात टेक्निक्स कुठल्या आहेत, त्याचे टाईप्स कुठलेले आहेत, किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये स्पेसिफिक अँटीबॉडी कुठल्या सेल्स किंवा बी लिम्फोसाइट्स काय तयार करतात, अशा टाईपचे प्रश्न, किंवा 5 टाईप्स ऑफ अँटीबॉडीज, IgM IgE अशा टाईपचे ऑप्शन देऊ शकतात. कारण की तुम्ही लास्ट टाइम त्या कोडॉनचं बघितलं होतं, UAA UGA आणि स्टार्ट कोडॉन आणि स्टॉप कोडॉनवरती प्रश्न विचारला होता. ओके, यू रिमेंबर दॅट क्वेश्चन. तर अशा पद्धतीने हा प्रश्न बनवू शकतो. तर वाचताना पण अशा पद्धतीने काय प्रश्न बनवू शकतात हे विचारलं जाईल. आता हे टेक्निक्सवरती काय प्रश्न बनवू शकतात, तर जीन ट्रान्सफर टेक्निक हा विचारलेला प्रश्न आहे. तर नक्कीच इम्युनो डायग्नोस्टिक टेक्निक्स आहेत ना, किंवा त्या ज्या आहेत तर त्या विचारण्याची शक्यता आहे. आणि बिलीव्ह म्हणजे माझ्या एक गोष्टीवर विश्वास ठेवा, ह्या कशा पद्धतीने वर्क करतात हे डझंट केअर. हे डॉक्टर बघून घेतील किंवा त्यामधले रिसर्च बघून घेतील. आपल्याला काय विचारतात ते टाईप्स विचारतात, आणि त्यापैकी 3 देतात आणि एक बाहेरचे देतात. तर आपण तेवढंच इंग्लिश करून घेऊया. अग्लुटेशन किंवा प्रोनाऊन्सिएशन मध्ये थोडं समजून घ्या. ठीक आहे. तर अग्लुटेशन टेस्ट, नावं लक्षात ठेवा, एवढ्याच टेक्निक्स आपल्याला विचारणार आहेत, आणि MCQ इथेच बनतो, MCQ इथे बनतो. ओके, कॉम्प्लिमेंट फिक्सेशन, ओके, कसं हे महत्त्वाचं नाही आहे, त्यावरती तुम्हाला इन डिटेल वाचायचं असेल तर कोळंबेचं पेज नंबर काय आहे, आय थिंक 220च्या आसपास कुठेतरी आहे ते डिटेलमध्ये दिलेलं. जर तुम्हाला इन डेप्थमध्ये जायचं असेल तर, पण आपल्याला इथे MCQ बनतो, आपण एवढंच लक्षात ठेवूया. अग्लुटेशन टेस्ट, कॉम्प्लिमेंट फिक्सेशन, एन्झाईम इम्युनो असे, रेडिओ एन्झाईम इम्युनो असेच म्हणजेच काय, इलायझाचाच ह्याचं डिटेलमध्ये आहे. रेडिओ इम्युनो असे, प्रेसिपिटेशन टेस्ट, डबल इम्युनो डिफ्युजन, ओके, किंवा इलायझा परत आहे, ओके, इम्युनो हिस्टोकेमिस्ट्री. तर ह्या ज्या काय 7-8 आहेत ना, तर ह्या 7-8ची लिस्ट मी तुम्हाला कॉपी करून आपल्या ग्रुपवरती पुन्हा एकदा पाठवून देतो. सो तुमच्या त्या नोट्समध्ये ॲड करून घ्या. इज इट ओके? झूम केलं कुठेतरी दुसरीकडे जातं. ओके, आणखी काही आहेत का मॅडमने दिलेल्या त्यांच्या नोट्समधून थोड्याशा 1-2 स्लाइड मी घेतल्या होत्या विथ ड्यू परमिशन. ठीक आहे. तर डायग्नोस्टिक टेस्ट इलायझा. ओके, इलायझा हा पोटेन्शियल आहे बरं का. तर खूप वेळा ही खूप साधी पद्धत आहे आणि मॅक्झिमम टाइम इलायझा विचारले जाते. तर इलायझावरती प्रश्न हा शॉर्ट फॉर्म देतील आणि लॉंग फॉर्ममध्ये 4 स्टेटमेंट देतील. तर हे लक्षात ठेवा. इलायझा म्हणजे काय, एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट. ओके, हे एन्झाईम लिंक हे शब्द लक्षात राहतो, पण इम्युनो सॉर्बंटच्या ठिकाणी इम्युनो शॉर्टेज, इम्युनो सबलिंग असं काहीतरी वेगळ्या टाईपचे प्रश्न टाकतील, आणि ॲसच्या ठिकाणी अरिथमॅटिक अशा टाईपचे प्रश्न बनवू शकतात. तर एंडचे 2 शब्द लक्षात ठेवा, कारण की MCQ मी बनवणार आहे, कुणीही बनवणार आहे, तर तो अशा पद्धतीने थिंक करतो आणि आपल्याला अशा पद्धतीने प्रिपेअर व्हायचं आहे. इज इट ओके? तर हे एन्झाईम, इलायझाचा लॉंग फॉर्म एन्झाईम लिंक्ड इम्युनो सॉर्बंट ॲसे, इलाय स्पॉट असे टू क्वांटिफाय अँटीजन स्पेसिफिक लिम्फो फायटिक इम्युनोसेल आयसोलेशन, त्याचा लॉंग फॉर्म आहे. ओके, इम्युनो हिस्टोकेमिस्ट्री परत ते मी इंग्लिशमध्ये दिलेलेच आहे. इम्युनो ब्लॉटिंग अँड प्रेसिपिटेशन परत मी दिलेलं आहे. वेस्टर्न ब्लॉट, हे वेगवेगळे टेक्निक आहेत. ठीक आहे. तर त्यावरती ॲज सच आणखी काही प्रश्न बनत नाहीत. ओके, प्रिव्हियस इयर पेपर आणखी काही क्वेश्चन मधून मी बघितलं तर यावरती एवढंच प्रश्न बनवू शकतात. तर ठीक आहे, जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, हे पिक्स शेअर करतो. ठीक आहे, हेही पिक्स शेअर करतो मी.
ॲक्च्युली मी त्यांची पेड कॉपी घेतली होती. ठीक आहे. ते म्हणतील तुमच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही शेअर करताय, बट 2 पेज शेअर करण्यासाठी मला वाटतं त्यांचा काही हे नसेल. ठीक आहे. स्टील आतापर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे ना, प्लांट टिश्यू कल्चर, ॲनिमल सेल टेक्निक. तर हा ॲक्च्युली एक्सटेन्सिव्हली एक्सप्लेन करण्यासाठी आणि ह्यावरती खूप सारे प्रश्न आलेले आहेत. विथ फ्रेश माइंड आणि विथ फ्रेश अप्रोच आपण हे उद्याच्याला कव्हर करून की, कारण ह्यावरती खूप प्रश्न आलेले आहेत आणि आणखी पोटेन्शियल खूप प्रश्न येऊ शकतात. ओके, तर तुम्ही इथं बघू शकता. ओके, झूम केल्यावरती प्रत्येक प्रश्नच तुम्हाला इथं दिसू शकतो. तर आणि ह्यासाठी मग नीड टाईम आणि प्लांट टिश्यू कल्चर आणि ॲनिमल टिश्यू कल्चर. ओके, हा एक मेजर टॉपिक राहिलेला आहे. आणि त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक इन ॲग्रिकल्चर हा सेकंड टॉपिक आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हे दोन्ही लेक्चर कंटिन्यू करू, कारण की इथे प्रश्न जास्त येण्याचा स्कोप रिसेंटली मला वाढलेला दिसतो आणि ह्या गोष्टी व्यवस्थित मला एक्सप्लेन करायच्या आहेत. ओके, आणि ह्या आत्ता जर सुरू केलं तर हे 9:30 पर्यंत चालतील. मग तेवढे पेशन्स तुमच्यामध्ये पण पाहिजेत. ओके, तर मग मी काय करतो, ह्या टॉपिकला उद्याच्याला एक्सप्लेन करायला स्टार्ट करतो. फक्त एवढंच सांगा की मी जर 6:30ला सुरू केलं आणि 9 पर्यंत घेतलं तर चालेल का? का जर कोणी वर्किंगमध्ये असेल तर, नाहीतर अदरवाईज मी रेग्युलर टायमिंग 7 मध्येच सुरू करेल. ठीक आहे. आणखी एक गोष्ट, अप्रोच मी म्हणजे उद्याच्याला बायोटिक शक्यता आहे की बायोटिक संपून जाईल. काही करंटच्या टिटबिट्स ॲड करणं बाकी आहे माझं, तेवढं मी ॲड करेल. ओके, तर 360 मध्ये आपला बायोटिक हा संपवून जाईल. ओके, त्यानंतर राहिला कम्प्युटर आणि डिझास्टर मॅनेजमेंट, हे दोनच टॉपिक राहतात. ओके, तर ते वेगळ्या लेक्चरमध्ये, फ्रेश लेक्चरमध्ये ते घेतले जातील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्लस काही प्रश्न येऊ शकतात नवीन सिलेबस वाईज, तेही घेतले जातील. ह्यानंतर आपले फक्त एक बायोटेकचं उद्याच्याला लेक्चर जर फिनिश झालं तर वेल अँड गुड. ओके, त्यानंतर मग सिलेबसचे सगळे आपण टॉपिक बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्लस प्रत्येक ठिकाणी जिथं पॉसिबल आहे तिथं मी अशा करंटच्या जोड दिलेले आहे, कारण की त्यामुळे काय होऊ शकतं, तर तुमची करंटचं पण पॅरलली स्टडी होऊ शकतो. ओके, तर मी उद्याच्याला लेक्चर राहिलेला घेईल. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा मी थोडंसं हे सांगतो, तुम्हाला काय वाटलं ना पर्सनली दत्तायन सुंदरम संबंधी किंवा GS4 संबंधी, तर तुम्ही मला हे करू शकता. ओके, टेलिग्राम करू शकता. ओके, पर्सनली करा, वेगळा करा, कारण की हा प्लॅटफॉर्म फक्त सायन्स टेक संबंधीच आहे. त्यानंतर मी आणि आपला हा प्लॅटफॉर्मचा थोडासा ओके बायफर्गेट होईल आणि त्यानंतर मी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे तुम्ही मला पर्सनलीच मेसेज करा, सो दॅट मी तुम्हाला त्याची जो कसा ॲप्रोच वगैरे काय आहे त्या संबंधित तुम्हाला मी शेअर करू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, GS4चं टार्गेट 85 ठेवू नका. ठीक आहे, 5 मिनिटं आणखी आहेत. ओके, GS4 संबंधी सांगतो. GS4चं ओके, पेन बदलतो. ठीक आहे, फ्यू. ठीक आहे, GS4 बद्दल सांगतोय, टार्गेट 85 ठेवू नका. 85 नसलंच पाहिजे कधीच. टार्गेट तुमचं ना रिअलिस्टिक टार्गेट मी म्हणतो, जर तुम्ही राईट बुक्स वाचले आणि थोडं सिस्टमॅटिक सिलेबसला धरून स्टडी केला, ओके, आणि ऑथेंटिक बुक वाचलं, तर तुम्ही 105 मार्क्स पाडू शकता. आणि हे तुमचं ॲडव्हान्टेज आहे, कारण की हे जर मला शक्य आहे, ओके, तर हे तुम्हालाही शक्य आहे. थोडंसं ओके, ह्यासाठी थोडं तुम्हाला गायडन्स लागू शकतो, कारण की इट्स टाईम कन्झ्युमिंग आहे. ओके ओके, त्यासाठी एखादा टीचर तुम्ही शोधू शकता, अदरवाईज मी आहे. बट काय आहे, सिलेबसची कॉपी, आयोगाचा सोर्स मॅच झाला तर मार्क्स GS2 मध्ये काय होतात, तुम्हाला सगळ्यात जास्त GS2 मध्ये तुम्ही 115 120 पर्यंत मार्क्स आलेले पाहता, 115 120 पर्यंत मार्क्स आलेले पाहता. तर हे का शक्य होतं, कारण की आयोगाचा सोर्स, आयोग म्हणजे MPSCचा सोर्स
आणि तुमचा सोर्स, ओके, विद्यार्थ्यांचा सोर्स एकच आहे. कुठला सोर्स आहे GS2चा? एकच आहे ना सोर्स? कमेंट करा. ठीक आहे. एम लक्ष्मीकांत. दोन्ही पार्ट 1 आणि गव्हर्नन्स लाईन टू लाईन तिथल्या कॉपी होतात, लाईन टू लाईन. मग जर ह्यांचा GS2ला आपल्याला सोर्स सापडला आहे तर आपण जाऊ शकतो तिथपर्यंत 115 पर्यंत. आणि इथेही मग त्या बाबतीत असंच आहे. मुलांचा सोर्स हा राहतो कोळंबे आणि देसले. तर त्यामुळे काय होतं, ते ऍक्च्युअल पर्यंत पोहोचतच नाही. आणि तुम्हाला वाटलं तर मी तुम्हाला एक डेमो दाखवेल की कशा पद्धतीने लाईन टू लाईन कॉपी केल्या जातात. आणि पोटेन्शियल प्रश्न म्हणजे ऍक्च्युअली मी 2018ला प्रिपेअर करताना दत्त अँड सुंदर मधले 100 ते 200 प्रश्न मी गेस केले होते. त्यातले 15 आले होते. 100 प्रश्न सहज वाचता वाचता अरे ह्याच्यावरती प्रश्न बनवू शकतो. मी जसं आत्ताही तुम्हाला गेस वर्क करतो की इथे प्रश्न बनवू शकतो, तर अशा पद्धतीने 100 प्रश्न मी त्या बुकमध्ये केले होते. मला खूप कमी स्पॅन भेटला होता ऍक्च्युली. त्यामधले 15 प्रश्न आले होते. ज्यावेळेस डायरेक्टच आता हा पेटंट ऍक्ट आहे ना, पेटंट ऍक्ट हा 2004चा, हा ऍक्च्युली मी ऑलरेडी गेस केला होता की हा प्रश्न येणार आहे. माझ्या फ्रेंडला मी सांगितलं होतं, पेटंट बिल होतं ते का पास नाही झालं त्याबद्दल जस्ट चालता चालता सांगितलं आणि तो प्रश्न डायरेक्ट रिफ्लेक्ट झाला 2019ला. आणि मला वाटत नाही की पेटंट बिल संबंधी, आणि हे पेटंट बिल केव्हाच आहे, 2004चं बिल आहे. ओके, तुम्ही इमॅजिन करा, हे दत्त कोळंबे देसले कधीच तुम्हाला ते देऊ शकत नाहीत, कारण की त्यांचा ते नाहीच आहे. आणि ह्यांनी ते 2004चं बिल विचारलं. 2004चं बिल 2019ला विचारण्यामागचा हेतू म्हणजे काय, तर त्यांचा सोर्स तो आहे. ओके, अगोदर बुक वाचले नाही. ओके, माय डिफॉल्ट, मी सुद्धा वाचलेले नव्हते. बट बिलीव्ह मी, जर एकदा ट्रिक कळाली थोडंसं, जर ओके जर तुम्हाला नसेल त्यासाठी मग मला वर्क करावं लागेल जर द्यायचं असेल तर. बट ठीक आहे, थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे. बट जर ते मॅच झालं, वाचण्याची एक सिस्टमॅटिक मेथड आहे त्याची जर तुम्हाला कळाली तर तुम्ही इझिली ते रीड करू शकता. ओके, काहींना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, बट ठीक आहे. जमलं तर मी त्याची जर GS4 जर घेतलं, ओके, तर मी ते बाय डिफॉल्ट देईल. बट मी आणखी सध्या विचार करत नाहीये स्टडीमुळे. ठीक आहे, जर तुम्हाला काय असं वाटत असेल की काय ह्या जर सिम्प्लिफाईड मेथड ह्या पद्धतीने घ्यावा, तर तुम्ही तसा कमेंट करून द्या मला. ठीक आहे, आणखी काय डाऊट आहेत का GS4 संबंधी, पूर्ण इकॉनॉमिक्स संबंधी? कारण की 2-3 लेक्चर नंतर मी तुम्हाला इथे भेटणार नाही परत ह्या प्लॅटफॉर्मवरती नसेल मे बी. ओके, मग त्यामुळे काय होऊ शकतं, तुम्ही आज विचारू शकता. 2 मिनिटं घेतोय मी. अप्रोच लेक्चर घ्या. ओके, ठीक आहे. अप्रोच लेक्चर मी ना MPSC आपला जो आहे ना, कोअर म्हणून आहे ना, त्यावरती मी अपलोड करेल. एक अप्रोच लेक्चर असेल. ओके, आणि त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया बघून फर्दर डेव्हलपमेंट होईल. ठीक आहे. आणि परत मी सांगतो, एक 85 टार्गेट ठेवू नका. एखादा जरी म्हटला की मी 4 मेन्स दिले तर मला फक्त 85च मार्क्स आहेत, तर तुम्ही 80च्या पुढे जाऊ शकत नाही, तर असं नका विचार करू. राईट सोर्स, ओके, राईट स्ट्रॅटेजी, आणि जर कंबाईन व्यवस्थित म्हणजे प्लॅन स्टडी असेल ना, तर 105 ते 110 मिळू शकतात. आणि तुमचं हे टार्गेट असंच असलं पाहिजे. ओके, अमोल पवार इज आस्किंग की GS4चे लेक्चर घ्या सर. ओके, GS1 ठीक आहे. GS1 ओके, 2-3 विद्यार्थी विचारतात की GS1 बद्दल थोडंसं सांगा. ठीक आहे, तर GS1 बद्दल पण मी सांगतो. GS1 बेस्ट स्कोर तुम्ही टार्गेट किती ठेवता ह्यावरती तुमचा अप्रोच बदलतो. ओके, आतापर्यंत टार्गेट टॉपर बघा अराउंड एक चांगला मार्क्स 100 मार्क्स किंवा 104 मार्क्स पर्यंत आहेत GS1 मध्ये. ओके, तर GS1 मध्ये जर त्यांना 104 मार्क्स पडू शकतात, त्यांनी तुमच्या वेळाच टाइम भेटला होता, तेवढाच कंटेंट त्यांच्याकडे होते, त्यांना जे बुक्स होते ते तुमच्याकडेही होते. ओके, मग व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन 80 आणि 104? तर 80 आणि 104 मधला जो फरक आहे ना,
तो एक 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. ओके, 3 कंपार्टमेंटमध्ये आहे. GS1 हिस्ट्री, जिओग्राफी आणि ॲग्री. ठीक आहे. हिस्ट्री 60 मार्क्स, 60 मार्क्स, 30 मार्क्स. ओके, आता ज्यांनी GS1 मध्ये मार्क्स मिळवलेले आहेत त्यांनी ह्या जिओग्राफी सेक्शनमध्ये मार्क्स मिळवलेले आहेत. 50+ मार्क्स मिळवलेले आहेत. आणि ज्यावेळेस 60 पैकी 50+ मार्क्स मिळतात आणि तुम्हाला सोर्सेस पण माहिती, तुम्ही इझिली गुगल यूट्यूबवरती करा GS2 G1 बद्दल स्ट्रॅटेजी बुक्स. ओके, महाराष्ट्राची जिओग्राफी कुठल्या बुक्समध्ये वाचू, खतीब, दीपस्तंभ, ओके, किंवा बेसिक्स वगैरे ह्या गोष्टी. तर मुलांनी इथे मार्क्स विचारलेले आहेत. ओके, तर इथे 50 मार्क्स प्लस घेतलेले आहेत. हिस्ट्रीमध्ये जेमतेम मार्क्स 50% मार्क्स तुम्ही घेऊ शकता. किती? 50%. एवढेच टार्गेटेबल ठेवा. ओके, त्यामुळे ह्याच्यावरती इनपुट आउटपुटच्या दृष्टीने समाजसुधारक केले. समाजसुधारक, ठीक आहे. त्यानंतर विजिबिलिटी ठीक आहे ना? मलाच दिसत नाहीये. ओके, 360 वर ठेवतो. ब्लॅक पेन घेतो म्हणजे काय होईल, ड्रॉ ब्लॅक बिग. ठीक आहे, झूम करतो. हिस्ट्रीचे समाजसुधारक. समाजसुधारक हे हक्काचे मार्क्स आहेत. ओके, समाजसुधारक ऑलमोस्ट आता नवीन सिलेबस नुसार 52 समाजसुधारक आहेत. ओके, तर त्या 52 समाजसुधारकांवरती ऑलमोस्ट 30 प्रश्न खेळतात. तर 30 प्रश्न खेळत असतील तर तुमचा तो अप्रोच राहिला पाहिजे की ह्यांना तुम्ही ना 4दा 5दा रिडिंग करून तुमच्या शॉर्ट नोट्स, कारण की एंड ऑफ द डे मध्ये नोट्स असतात ना, जे कीवर्ड्स असतात, विसरणारे पॉईंट्स असतात. अरे लुकिंग बॅक, आता एक्झाम्पल सांगतो. लुकिंग बॅक इज द ऑटोबायोग्राफी ऑफ हू. तर ऐन टायमिंगला आपण विसरू शकतो की लुकिंग बॅक, हू लुक बॅक अँड असं. तर ते कुणाचे आहे, कुणाचे आहे माहिती असेल तर सांगा. ठीक आहे, तर लुकिंग बॅक कर्वेंचे आहे. लुकिंग बॅक तर सिलेक्टिव्ह जे एवढेच आहेत ना जे विसरण्यासारखं आहे. ओके, समता संघ. समता संघ हा सापस कोणी केला होता, कर्वेंनी सुरू केला होता 1946च्या दरम्यान. हा कन्फ्युजन होऊ शकता. अस्पृश्य, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न पटकन आपल्याला काय वाटू शकतं, आंबेडकरांचा आहे, बट ते वीरा शिंदेच आहे. हे जे कन्फ्युजिंग असतात ना, क्लोज असतात. ओके, बनसोडे असू द्या किंवा ते काय म्हणतात शेती संबंधी सन्मान मार्ग, अशा जे सबअल्टर्न मुवमेंट आहेत त्यावरती जरा जास्त प्रश्न फिरता येतं. तर समाजसुधारक व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे, तर इथे चांगले मार्क्स येऊ शकतात. प्लस जे सिलेबसमध्ये जे डिकोड दिलेले आहेत का, वर्तमानपत्र जोड्या लावा विचारतात. 2 पेजेस आहे तर 2 पाठच करा. एक पेज तरी ॲटलिस्ट त्याचा पाठ करा. ॲटलिस्ट एक जोडी लागली की 4 बरोबर येतात. वर्तमानपत्र, ॲक्ट्स. ओके, 72 पासून जे काही सगळे जे ॲक्ट्स आहेत आणि त्याचे काही चेंजेस आहेत त्यावरती प्रश्न विचारणार आहेत. हॉट इव्हेंट म्हणतो मी. ओके, परत दुसरा हॉट इव्हेंट 1905चा, 1920चा असहकार, 1930चा सविनय कायदेभंग, 1942चा, 1947चा. ओके, हे हॉट इव्हेंट आहेत. आणि 1985चा. ओके, तर हे हॉट इव्हेंट आहेत किंवा 1885, 1857 वगैरे. ठीक आहे, तर ह्या हॉट इव्हेंटच्या ज्याबद्दल काही 10 फॅक्ट्स आहेत का नाही, ह्या तुमच्या नोट्समध्ये ॲडिशन असल्या पाहिजेत, त्याच्या शॉर्ट असल्या पाहिजेत. ओके, त्यानंतर एज्युकेशनल मुवमेंट, डेव्हलपमेंट, तर त्याबद्दल तुमच्या नोट्स असल्या पाहिजेत. ठीक आहे, थोडे इन डेप्थ मध्ये जातोय का मी, हिस्ट्रीवरती गेलो तर ह्या अप्रोचने हिस्ट्री वाचा आणि त्याच्यावरती रिअलिस्टिक टार्गेट ठेवा इनपुट आउटपुटच्या दृष्टीने. अरे कुठे गेलो मी, ठीक आहे, कुठला पेज आहे, ठीक आहे, माहिती नाही. झूम केलं की विचित्रच काहीतरी होत आहे यामध्ये. कुठे गेली आपली एक्सप्लेन केलेली साईड. हां, ठीक आहे, जिओग्राफी. ठीक आहे, तर हिस्ट्रीमध्ये हे आहे. ह्या अप्रोचने जा स्टडी केला तर तुम्ही मार्क्स मिळवू शकता. जिओग्राफीमध्ये तुम्हाला सांगितलं बुक्स लिस्ट आहे,
पण तुम्ही महाराष्ट्राची जिओग्राफी पाठ असली पाहिजे, त्याच्या नोट्स खड्यांचा वरून खाली, ओके, क्रम, ओके, त्याचे निमॉनिक्स दडाव धरोरा बदाम व्यक्ती, म्हणजे मी माझ्या टाईपमध्ये मी निमॉनिक्स बनवण्याचा जेवढं निमॉनिक्स आहे तेवढ्या, आणि ते लगेचच सिक्वेन्स लागून जातो. ओके, प्रत्येक नदी त्या नदी बरोबर आता, ओके, त्या नदी बरोबर काहीतरी असा सिक्वेन्स लावून जोडायचा, ती नदी आणि ती खाडी, ओके, त्याच्यावर असलेली काही शहरं असं असेल. तर हे अभ्यास करतानाच त्याचे निमोनिक्स बनवत गेलं तर तुम्ही इझिली तुम्ही महाराष्ट्राची जिओग्राफी चांगली पाठ करू शकता. आणि इथे जोड्या लावामध्ये 10 प्रश्न असतात, 10 ते 15 प्रश्न असतात. ह्यामध्ये शुअर मार्क्स घ्यायचे. कशा पद्धतीने घ्यायचे तुम्ही टॉपरची स्ट्रॅटेजी वगैरे बघू शकता. आणि मी कुठे घेतो, मी मार्क्स घेतो ह्या टॉपिकमध्ये. ओके, लास्ट टाइम माझे थोडीसं GS1 मध्ये थोडंसं चुकलं होतं, बट त्यानंतर मी ह्यावरती एक्सटेन्सिव्हली एवढं वर्क केलं की परत मात्र म्हटलं खूप चांगले स्कोरच आपल्याला आला पाहिजे. अरे यार, हे झूम केलं ना तर विचित्रपणेच कुठंतरी जाते, रिअली सॉरी. ओके, हां, तर जिओग्राफी आणि ॲग्रिकल्चर इथे मात्र तुम्ही मार्क्स घेतले पाहिजेत. ॲग्रिकल्चरमध्ये इथं जर 50 मार्क्स जर घेता असताल तुम्ही, ओके, आणि इथं 20 टू 25 मार्क्स मार्कपर्यंत, ओके, मी एकच बुक वाचतो सुंदा, ओके, 10 रिव्हिजन येतं, 10 म्हणजे आतापर्यंत 5 ते 7 वेळा रिवाईज झालेला आहे विथ नोट्स. आणि जर आणि दोनदा तीनदा रिवाईज झालं तर मला येणाऱ्या सगळ्या फॅक्ट्स माझ्या होऊन जातील. आणि बिलीव मी, एक 70 पेजेस आहेत, 70 पेजेसमध्ये तुम्हाला 25 मार्क्स देणार एवढा कंटेंट ह्या बुकमध्ये आहे. पेजेस कुठले सिलेक्ट करायचे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे, वाटलं तर मी तुमचे ते माझे ह्याच्यावरती तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ठीक आहे, ॲग्री. ओके, सिलेक्टिव्ह पेजेस, प्रत्येक पेजवरती कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत तुम्ही स्लाइडमध्ये पण पाहू शकता. 1 मिनिट, सापडलं नाही तर मी राहून देईल. ठीक आहे, उदाहरणासहित सांगतो तेव्हा तुम्हाला ते समजून जाईल. वन मिनिट. ठीक आहे, तर आता हे त्या सुंदरच्या बुकचे नोट्स आहेत. तुम्ही बघू शकता ॲग्रोनॉमिक पेज नंबर 51 वरती त्यांनी सॉईल कॉन्झर्वेशन मेजर दिलेला आहे. आणि जस्ट एका पेजमध्ये सॉईल कॉन्झर्वेशन ॲग्रोनॉमिक मेजर आणि दुसरं कुठं आहे मेकॅनिकल मेजर. ओके, मेकॅनिकल मेजर. तर तुम्ही एका पेजवरती किती प्रश्न आलेले पाहू शकता. मेन्स 18, मेन्स 17, मेन्स 18, मेन्स 13, कंट्रोल बंडिंग मेन्स 14, 6% स्लोप किती MM पाऊस. ओके, ग्रेडेड बंडिंग आहे मेन्स 2014. ओके, ब्रेड बरोबर BBF मेथड हा मेन्स 2000 आय थिंक 16चा का काहीतरी प्रश्न आहे. तर एका पेजवरती एवढे प्रश्न आलेले तुम्हाला पाहायला मिळतात. सो गो थ्रू दॅट. ठीक आहे, तुमचा जास्त टाइम घेतो, ऑलरेडी 9-10 झालेले आहेत. जर तुम्हाला ब्रेक असं असेल तर ठीक आहे, मी थोडंसं स्किप करेल आता सांगायचं. आता आपण बॅक टू आपल्या टॉपिकवरती येऊया. हां, ठीक आहे, कुठे आहे आपण. सायन्स टेकमध्ये आहोत, बायोटेकमध्ये होतो. ठीक आहे, आणि तुम्ही त्या माझ्या कोवरवरती तुम्ही त्या लेक्चर पाहू शकता. रिव्हर्स इंजिनिअरिंग मी ते पेपर घेतलेले आहेत. ओके, इज इट ओके. GS1 मध्ये इथल्या सेक्शनमध्ये तुम्ही मार्क्स मिळवा, आणि एकदा मार्क्स मिळवले तर तुम्ही इझिली 100+ मार्क्स मिळवू शकता. आणखी काय डाऊट आहे का. ओके, आणखी काय डाऊट असेल तर पटकन विचारा. मी आता 5 मिनिटात समअप करणार आहे. ओके, खूप वेळ घेतलेला आहे, बाकीच्या मुलांना पण भूक लागलेली आहे. ओके, थँक्यू. ठीक आहे, थँक्यू इज नॉट असं काही नाही. कळालं, GS1 कळालं, GS4 कळालं. GS4 मधलं तर सायन्स अँड टेक, म्हणजे त्यावेळेस मी सायन्स अँड टेकवरती एवढं अजिबात लक्ष दिलं नव्हतं. पण मला असं वाटतं ह्यावेळेस मी जर सायन्स टेकमध्ये तर मी चांगले, तुमचाही खूप चांगला स्कोर येऊ शकतो. कारण की ज्या 5-6 बुकमधून आहे, कुठलं, कोळंबे सरांचं, दीपस्तंभाचं, वैभव खुपशेंचं. ओके, ते चांगले मित्र आहेत माझे. आम्ही दिल्लीला बरोबरच राहिलेलो आहे. सोशॉलॉजी ऑप्शनल होता आमच्या दोघांचा पण. क्लास बरोबर केलेले आहेत, लेक्चर्स बरोबर केलेले आहेत, असे वैभव खुपशे सर.
त्यांनी त्यांनी त्यांची बॅच घेतलेली आहे दीप दीपस्तंभवर नाही, दीपस्तंभ नाही, आपलं ज्ञानदीपवरती. ओके, ठीक आहे. तर परत आणखी बायोटेकचं कुठलं शारदा पब्लिकेशनचं आहे. हे 5-6 बुकमधून गो थ्रू केल्यावरती मला वाटलं एवढं देणं गरजेचं आहे मुलांना. आणि तेवढं जे इम्पॉर्टंट आहे त्या बुक प्लस करंटचे नोट्स प्लस PYQ, तर हे दिलेलं आहे आणि ते तुम्ही बघत आहात. ओके, तर ह्यापेक्षा आणखी जास्त न करता ह्यालाच रिव्हिजन करत राहा. एक्झाम रिलेटेड तुमचा अप्रोच होऊन जाईल. ओके, GS3 नाही सर, मी आता GS3 लगेच नाही सांगू शकत आहे. नेक्स्ट टाइम कधीतरी तुम्हाला मी GS3 सांगेल. ठीक आहे, इज इट ओके? मी आता लेक्चर समअप करतो. ठीक आहे. महेश सरांनी GS3 खूप छान पद्धतीने घेतलेलं आहे. आय थिंक त्यांची बॅच पण कंप्लीट झालेली आहे. तुम्ही ती पुन्हा एकदा त्यांना विचारणा करू शकता. त्यांच्याकडे अप्रोच, त्यांच्या नोट्स वगैरे हे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, मी समअप करतो. काही क्वेरीज डाऊट असतील तर मला सांगून द्या नंतर. चलो, हॅव अ गुड नाईट. रिवाईज आज जे शिकवलं ते पुन्हा एकदा रिवाईज करा. ठीक आहे, उद्या राहिलेलं बायोटेक कंप्लीट करू आपण. चलो, बाय बाय, गुड नाईट.